योहान 15:1 पासून. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? मी खरा द्राक्षवेला आहे आणि माझा बाप म्हणजे पिता जो परमेश्वर आहे तो कोण आहे? माळी आहे. आणि प्रभू येशू म्हणत आहे माझ्यातील मी जो खरा द्राक्षवेला आहे आणि माझ्यातील जो फळ न देणारा फाटा जो आहे तो पिता काढून टाकतो. म्हणजे फळ देणारा फाटा तो ठेवतो, फळ न देणाऱ्या फाट्याला पिता काय करतो? परमेश्वर माळी काढून टाकतो. पुढं आणि मग काळजीपूर्वक कान इकडे द्या. आणि मग फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावं, चांगलं फळ यावं म्हणून तो प्रत्येकाला काय करतो? साफसूफ करतो. जसं मगाशी मी काही गोष्टी प्रेमानं, काही गोष्टी अधिकारानं तुमच्याशी बोललो, यामध्ये परमेश्वर तुम्हाला आणि मला काय करत होता? साफसूफ करत होता. पुढं येशू म्हणत आहे जे वचन मी तुम्हाला सांगितलं, आतापर्यंत जे दाखले दिलेत, अनेक स्वर्गातल्या पृथ्वीवरल्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. येशू म्हणतो ज्या गोष्टी, जे गुज, जे रहस्य, जो मानना मी तुम्हाला सांगितला किंवा आता जे मी तुम्हाशी बोलत आहे, हा आम्हाला शुद्ध कोण करतं? देवाचं वचन आम्हाला शुद्ध करतं. देवाचं वचन आम्हाला नवा जन्म देतं. देवाचं वचन आमच्या मनाचं पुनर्जीवन करतं. काळजीपूर्वक ऐका प्रियानो, देवाचं वचन काय करतं? प्रभू येशू म्हणतो जे वचन मी तुम्हाला सांगितलं आहे यामुळे तुम्ही काय झालेला आहात? शुद्ध झालेला आहात. पुढं आता म्हणून येशू ख्रिस्त आव्हान आम्हाला करत आहे. येशू ख्रिस्तानं हे ओळखलेलं आहे की वचनामध्ये किती सामर्थ्य आणि ताकद आहे. हॅलो, पिता माळी आहे पण मी द्राक्षवेल आहे, तुम्ही फाटी आहात. येशू म्हणतो जो फाटा वेलात राहतो तो अधिक फळ देतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावं म्हणून मी अधूनमधून त्याला काय करतो? साफसूफ करतो. परंतु जो फाटा वेलात राहून पण फळच देत नाही, नुसतीच ढापी त्या झाडाला अडकून आहे, तर तो काय करतो? तो फाटा काढून टाकतो. आज आम्ही चर्चमध्ये येतो आमच्या वेळेप्रमाणे, आम्ही चर्चमध्ये येतो बायबल न घेता, आम्ही चर्चमध्ये येतो उपासनेला हजर नाही, साक्ष घरून पण साक्ष देत नाही, आम्ही एकमेकाला आनंदाने भेटत नाही, तर आम्ही कसं आहोत? फळ न देणारे आहोत. आम्ही इथून बाहेर गेल्यानंतर सुवार्थ सांगत नाही, आम्ही इथून बाहेर गेल्यानंतर साक्षीच्या रूपाने ख्रिस्त गाजवत नाही. कोणी दुःखी आहे, आजारी आहे, त्याला भेटत नाही, दवाखान्यात जाऊन भेट घेत नाही. याचा अर्थ आम्ही कसे आहोत? नुसताच फाटा वेलामध्ये अडकून आहे. हॅलो प्रिय बंधू आणि बहिणीनो, आज परमेश्वर तुम्हाला एक नवा बोध यासाठी देऊ इच्छित आहे की येशू ख्रिस्त आजही त्याच्या वचनामध्ये काय काय आहे, त्याच्या स्वतःच्या मध्ये जो येशू खरा द्राक्षवेल आहे त्याच्यामध्ये काय आहे आणि पिता आम्हाला काय देऊ इच्छितो हे येशू आज या वचनातून तुम्हाला जागरूक करू इच्छितो. आज जर वचन व्यवस्थित ऐकाल तर माझा विश्वास आहे की पित्यानं आपल्या पुत्राच्या द्वारे जे काही मंडळीला, विश्वासणाऱ्याला, तुम्हाला आणि मला देऊ केलेला आहे किंवा त्याच्यामध्ये आहे तो खजिना आज आम्हाला मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही प्रार्थना करावी, उत्तर मिळतं. आम्ही अर्पण द्यावं, देव त्याचं प्रतिफल देतो. परंतु अनेक अजून काही गोष्टी आहेत ज्या अजून विश्वासणारे धार्मिक लोक, प्रार्थना करणारे भक्ती, आम्हाला काही गोष्टी समजलेल्या नाहीत. हॅलो, आणि म्हणून ज्या पद्धतीने आम्ही ऐकून समजून करायला पाहिजे ती अजून आम्हाला काही गोष्टी समजत नाहीत. म्हणून आमचं कसं चाललंय? येर माझ्या मागल्या ताक कन्या चांगल्या. माझ्या प्रियानो, प्रभूमध्ये फक्त ताक कन्या नाही आहेत, प्रभूमध्ये दुधामधाचे प्रवाह आहेत. प्राइज द लॉर्ड. त्याचं वचन मधापेक्षा गोड आहे, रुपयापेक्षा शुद्ध आहे. बायबल सांगतं परमेश्वराची वचनं ही भट्टीत 7 वेळा शुद्ध करून, किती वेळा? भट्टीत 7 वेळा शुद्ध करून भूमीवर ओतलेल्या रुपयासारखी आहेत. प्रेज द लॉर्ड. कुठली पण वचनं यात लिहिलेले नाहीत शास्त्रामध्ये.
ज्या वचनामध्ये ताकद आहे शैतानाला घालवण्याची, आजार घालवण्याची, शाप रद्द करण्याची, पापांची सत्ता रद्द करण्याची, मरणाचं भय काढून टाकण्याची, अशी वचनं येशू ख्रिस्तानं या पवित्र शास्त्रात लिहिलेली आहेत. प्रेज द लॉर्ड. हॅलो, समजून घ्या, शास्त्र एक शस्त्र आहे. अनेक लोकांनी अनेक गोष्टी लिहिल्या, बोलले, त्यांच्याबरोबर त्या गेल्या. काही लोकांनी भिंतीवर लिहिल्या असतील, काही काम करत नाहीत. अनेक लोकांनी आपल्या भावना विचार प्रगट केले, त्यांच्याबरोबर ते गेले. पण येशू ख्रिस्तानं बोललेली वचनं आजही प्रत्येक व्यक्तीला जीवन देत आहेत. प्रेज द लॉर्ड. जीवन देत आहेत. तर बायबल सांगतं योहान कृष्णवर्तनामध्ये त्याच्या ठाई जीवन होतं. येशूच्या ठाई काय होतं? जीवन होतं. आणि ते जीवन कुणासाठी आहे? जीवन मनुष्य मात्रांचा प्रकाश असा आहे, जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो. तो जगात येणार होता, तो जगात होता, जग त्याच्याद्वारे झाले, पण त्यांनी त्याला ओळखले नाही. जितक्यानी त्याचा स्वीकार केला तितक्याच, म्हणजे त्याच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने आपली मुलं होण्याचा अधिकार दिला. विश्वासणाऱ्या बंधू आणि बहिणींनो, येशू ख्रिस्ताचं वचन प्रकाश म्हणून तुम्हाकडे आलेलं आहे. येशू तुमच्या जीवनामध्ये जीवन घेऊन आलेला देव आहे. त्याचं वचन बायबल सांगतं योहान 7:63 मध्ये त्याचं वचन जीवन आणि आत्मा आहे. आम्हाला जर चांगलं जीवन हवं असेल, आम्हाला जर आत्मिक जीवन जगायचं असेल, तर देवाचं शास्त्र, देवाचं वचन आणि येशू मिळवायचा प्रयत्न करा. काय मिळतं? वचन आणि येशू मिळाल्यानंतर येशू म्हणतो, मी खरा द्राक्षवेल आहे, माझा बाप माळे, मी खरा वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो फाटा वेलात राहतो तो फळ देतो, आणि प्रत्येक फाट्याला चांगलं फळ यावं. फळ येणं म्हणजे काय? तुमच्या जीवनातून पवित्र आत्म्याची फळं दिसू लागतील. माझ्या प्रियानो, जर आपण म्हणू मी ख्रिस्तामध्ये आहे, आणि जर आमची ख्रिस्तामध्ये आहे तर आम्ही वेलामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर वेलामध्ये मी फाटा आहे, तुम्ही फाटी आहात, तर आमच्यातून फळ दिसायला पाहिजे. गलती करास पत्र याचा 5वा अध्याय आणि 22 वचन. गलती 5:22 वाचा. लवकर, फास्ट. येशू ख्रिस्त या वेलाला जेव्हा आम्ही फाटे म्हणून बिलगून राहतो, जेव्हा त्याच्या वचनामध्ये राहतो, जेव्हा तो आम्हामध्ये असतो, तेव्हा आम्हाला फळं येतात. ती कोणती फळं आहे? आत्म्याच्या द्वारे प्राप्त होणारी फलप्राप्ती. पाऊल गलतीच्या मंडळीला सांगत आहे, ही फळं जेव्हा मी येशू ह्या वेलाला बिलगून राहतो, तेव्हा पवित्र आत्म्याची फळं आमच्यातून दिसायला पाहिजेत. ही 9 फळं आहेत पवित्र आत्म्याची. कोणती आहेत? प्रीती. जर कोणी म्हणेल येशू माझा द्राक्षवेला आहे, पिता माझा माळी आहे, आणि मी फाटा म्हणून येशू मध्ये आहे, तर माझ्या बहिणी, माझ्या बंधू, तुझ्यातून माझ्यातून ही फळं, पवित्र आत्म्याची फळं देवाला आणि एकमेकाला दिसायला पाहिजे. पहिली गोष्ट, आमच्यातून प्रीती दिसायला पाहिजे. आम्ही देवावर प्रीती करणारे, आम्ही एकमेकावर प्रीती करणारे, वैर्यावर प्रीती करणारे दिसायला पाहिजे. हॅलो, प्रीती हे आमचं ध्येय असायला पाहिजे. त्रास होणार, पालक कधी तर रागावून बोलणार, कधी प्रेमानं बोलणार. सासू कधी प्रेमानं बोलणार, रागावून बोलणार. नवरा बायको कधीतरी चालतं, म्हणून प्रेम केलं की लय चांगलं, आणि जरासं बोध केला की तो मनुष्य वाईट, आई वडील वाईट, पास्टर बाप आहे वाईट, असं करू नका. हॅलो, दैवानं मला मंडळीमध्ये एक अध्यक्ष, एक मेंढपाळ सेवक म्हणून तुमच्यासाठी ठेवलेला आहे. परमेश्वर मला तुम्हाला साफसूफ करण्यासाठी ठेवलेला आहे, तुम्हाला पाणी घालण्यासाठी ठेवलेलं आहे, तुम्हाला तुमचं संरक्षण करण्यासाठी मला देवान ठेवलेलं आहे. मी तुमचा शत्रू नाही, मी तुमचा गुलाम नाही आहे, मी तुमचा सोबती आहे, मी तुमचा बंधू आहे, मी तुमचा सेवक आहे. ज्या गोष्टी माझ्या आवडत नाहीत सोडून द्या, पण ज्या गोष्टी मी केलेल्या आहेत, ज्या गोष्टी मी करत आहे, त्याचा स्वीकार करा. हॅलो, माझ्यापासून दूर पळणं, मला पाठमोरं होणं, 15 दिवस मला फोनच करायचा नाही. 2 आठवड्यात काही लोक येत नाहीत, म्हणजे 15 दिवस पालकापासून दूर. आणि काही लोकांना अगोदर सारखं पास्टरच्या आठवण यायची फोन. आता काही लोकांना समृद्ध झाले, तो पैसे येतात, रोज ताजा पैसा आहे,
आठवड्याला पैसा आहे, त्यामुळे पालक साहेबांची काय आठवण येत नाही. मात्र आजारपण आलं, काही समस्या आली की पहिला फोन पालक साहेबांना, प्रार्थना करा, भेटायला या, काही करूया, कुठं दाखवूया. हॅलो, मी म्हणतो चांगलं असताना पण पालक साहेबांना फोन करा, चांगलं असताना देखील आपल्या मंडळीतील बंधूंना भेटा, बहिणींना भेटा. आमची धार्मिकता कशी व्हायला लागलेले, फाटा वेलात आहे पण फळच देत नाही, सुसमाचार सांगत नाही, गरिबांना जाऊन आजाऱ्यांना जाऊन भेटत नाही. कशी आहात एवढं म्हणायला वाईट वाटतं, आळशी. आणि मग आम्ही पण एक मानव आहोत, आम्हाला पण दुःख होतं. अरे ते कुटुंब मला आता भेटत नाही पूर्वीसारखं, तो बंधू, ती बहीण, मला दुःख होतं. मला जसं होतं तसं तुम्हालाही होतं. म्हणून ईश्वरने म्हटलेलं आहे, लोकांनी तुम्हाशी कसं वर्तावं असं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही त्यांच्याशी वर्तन करा. काही लोक न चुकता मला फोन करतात, देवाला धन्यवाद असं. माझ्या प्रियानो, जर आम्ही म्हणतो येशू तू द्राक्ष वेलायस, मी फाटा आहे, तर प्रभूची इच्छा काय आहे, या फाट्याला फळं यायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ती फळं पवित्र आत्म्याची फळं आहेत. आणि ती कोणती आहेत? 9 फळं आहेत. पाऊल गलती करायच्या मंडळीला सांगत आहे. पहिलं प्रीती, दुसरं वाचा ब्रदर, आनंद, शांती, सहनशीलता. बायबल उघडा ब्रदर, बायबल उघडा, बायबल उघडा, बायबल उघडा, बायबल उघडा. तुमची कुणाचंही ते पाठ नाहीये असं कोण सांगू शकेल का मी खरंच मी बरोबर एकही चुकणार नाही असं सांगतो? त्यांना हात वरती करा. 1 2 2 हात वरती आले, 2 कर, असा मोठा हात वर कर. 3 न बघता जर तुम्ही बरोबर सांगितलं तर मी तुम्हाला 100 रुपये देणार, तुम्ही चुकला तर मला 200 द्यायचे. 2 हात खाली झाले. सांगणार आहे न चुकता, बाप वाचू नका पुन्हा पुन्हा. हात वरती करा, का थांबता? खाली बघून हात वरती करा. लोंढे ब्रदर मॅड बघा, हात वरती करा. हात वरती केला ना तुम्ही? हा, हालेलुया. अच्छा, आता तुमची चौघांची बायबल बंद करा. हा ब्रदर बोला, उठा, ऐका. तुम्ही बायबल मध्ये बघा, तो सांगतोय का बघा. एक चुकलं की थांबणार. आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासपणा. चुकलं, बसा. चुकलं सांगतो कसं चुकलंय ते. माझं पाठ आहे ना. हा, सिरियल चुकली आहे तुझं, पण त्या बायबल मध्ये लिहिले त्याप्रमाणे पाहिजे. वाचा ब्रदर, म्हणा. उभा राहा ब्रदर, देवाच्या सेवकाचा नाही, देवाचा सन्मान करा. हा बघा बघा बघा, थांबलं की थांबा म्हणायचं. हा, प्रीती, आनंद, संपलं. बसा ब्रदर. सर्वकडे सिस्टर उठा की, डोक्यावरती घ्या सिस्टर. हा, चुकलं, बसा. हा, बसा बसा. चुकलं. उठ मार्या. हा, एक शिस्तीत. प्रीती, हा, बोलू नका. परत रिपीट सिस्टर. हा, बरोबर आहे. आणि एक राहिले, आणि एकदा तुझ्यासाठी रिपीट बघा. म्हणा प्रीती, आनंद, म्हणा की तिनं म्हटलं. आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, सौम्यता, इंद्रिय. टाळ्या वाजवून धन्यवाद देऊया. प्रेज द लॉर्ड. मी तुला देतो पैसे. हालेलुया. 100 रुपये नंतर परत दे मला जाताना. तिला दे 100 रुपये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणी नाही सांगितलं? बरोबर सांगितलं. ते माझ्या बायबलमध्ये, म्हणजे ओवीच्या बायबलमध्ये ठीक आहे. त्याला नंतर 100 रुपये तू दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अमर बदल पण टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद देऊया. ते ओवीच्या बायबलमध्ये थोडंसं म्हणजे माझं हे असं आहे, तिनं सांगितलं त्याप्रमाणे. तू ओवी वाचत ते ओल्ड व्हर्जन हो सांगितलं काय? हा, मग कुठं गडबडले? चुकलं कसं म्हटले मग आपण? थांबला. ठीक आहे. आता प्रत्येकाने रिपीट करूया. म्हणा पवित्र आत्म्याची फळं, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममताळूपणा, बरं, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रिय दमन. प्रेज द लॉर्ड. 10 मिनिटांना परत विचारले तर ह्यातले 10 काय बोलणार नाहीत. परत पाठ करा. मी देवाचा सेवक, वचन ऐकतो, वाचतो आणि पाठ करतो, आणि तसं करायलाच पाहिजे तुम्ही. प्रेज द लॉर्ड. हॅलो,
आणि म्हणून येशू ख्रिस्ताला आज आम्हाकडून अपेक्षा काय आहे की जर आम्ही फळ देणारे आहोत म्हणजे पवित्र आत्म्याची फळं आमच्या स्वभावातून प्रभूला आणि मंडळीला आणि घरातल्या लोकांना आणि समाजाला दिसायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रीती आम्ही देवावर केलीच पाहिजे, एकमेकावर केलीच पाहिजे. जर प्रीती करू हॅलो ही ही एक एक गोष्ट आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद म्हणून येते. ही का पवित्र आत्म्याची फळं आहेत? काळजीपूर्वक ऐका. जेव्हा आम्ही पहिलं फळ आमच्यामधून प्रीती दिसू लागतं तेव्हा आनंद आमचा पाठलागच करतो. प्रेज द लॉर्ड. आणि देव आम्हाला आनंद ठेवतो. प्रेज द लॉर्ड. प्रीती झाली, आनंद झाली की शांती आपोआप येऊ लागते. प्रेज द लॉर्ड. शांती आली की सहनशीलता येऊ लागते. आणि मग ममता, आम्ही ममताळू बनतो. मग चांगुलपणा, बरोबर आहे ना. मग विश्वासू राहू लागतो. मग सौम्यता येते. आणि मग आमची सगळी इंद्रिय जी आहेत ना, इंद्रिय दमन म्हणजे सगळी इंद्रिय आत्म्याच्या स्वाधीन होतात. प्रेज द लॉर्ड. देवानं आत्म्याच्याद्वारे ही गोष्टी कशा बरोबर ठेवलेल्या आहेत बघा. आज बरेचदा आपण म्हणतो माझ्या डोळ्याला मी आवरतोय पण ते होतच नाही. माझे शब्द माझे येतातच. मी बोलायचं म्हणून बोललो, माझ्या मनात असं नव्हतं. नंतर ओरडून काही सांगून उपयोगाचं नाही. प्रेज द लॉर्ड. हॅलो. मला सहनच होत नाही, मला ममताच माझ्यात नाही. का? कारण आम्ही पहिली गोष्ट पवित्र आत्म्याची फळं प्रीतीपासून आमचं जीवन सुरू झालं पाहिजे. प्रीती करा, आपोआप तुम्हाला देव काय देईल? आनंद देईल. बरोबर आहे ना. प्रीतीनंतर आनंद देईल, आनंद ठेवेल, शांती तुमच्या जीवनात राहील. आणि मग शेवटी इंद्रिय दमन म्हणजे तुम्ही सरस आत्म्याच्या स्वाधीन राहून हॅलो काळजीपूर्वक इकडे लक्ष द्या, तुम्ही आत्म्याच्या स्वाधीन राहाल. आणि मग डोळा पाप करणार नाही, हातानं चुकीच्या गोष्टी घडणार नाहीत, पाय कुठे पापात गुंतणार नाही. प्रेज द लॉर्ड. आत्म्याच्या स्वाधीन तुम्ही राहाल. म्हणून आजचा हा संदेश तुम्हाला सांगत असताना माझ्या बंधू आणि बहिणींनो, या शेवटच्या दिवसात आपण आहोत. आम्ही स्वतःला जर येशूचे शिष्य समजतो, विश्वासणारे समजतो, धार्मिक समजतो, तर आज आम्ही या शेवटच्या काळामध्ये आम्ही त्याचे फाटे म्हणून त्या वेलामध्ये आम्ही फळ देणारे आहोत काय? 9 फळं आम्हाला पाठ आहेत, पण आमच्या जीवनामध्ये ती दिसत आहेत का? हे महत्वाचं आहे. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्त आम्हाला जसं जसं आम्ही फळ देणारे बनतो तसं आम्हाला तो काय देतो? योहान कृष्णवर्तमानामध्ये 15व्या अध्यायात पुन्हा जाऊया. काय होतं त्यामुळं? 5 वचन. हा, काम देऊ नाही का? येशू म्हणतो मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. हा, तुम्ही म्हणाल पास्टर आम्हालाही फळ पाहिजेत, आम्हाला या वेलामध्ये राहायचंय. प्रभू म्हणतो मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात, तुम्ही मजमध्ये राहा. येशू आम्हाला आव्हान काय करत आहे? तुम्ही कुठे राहा? माझ्यामध्ये राहा. आणि मग मी तुम्हामध्ये राहतो, ज्यामध्ये राहतो. प्रिय बहीण भावानो, तुम्हालाही वाटत असेल की येशू माझ्यातून पवित्र आत्म्याची फळं येऊ देत, मला हे प्रीती करणारा, मला शांतीने राहणारा, मला हे प्रभू सहनशीलतेनं, सौम्यतेनं, विश्वासानं राहणारा असं बनव. मला येशू तुझा आनंद दे, मला तू प्रभू नम्र विश्वासू बनव, सौम्य बनव, सहनशील बनव. पण येशू हे करतो. पण त्यासाठी येशू म्हणतो तुम्ही मजमध्ये राहा. आणि जो मजमध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. कारण मजपासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. येशूपासून वेगळं आठवडाभर शास्त्र वाचायचं नाही, प्रार्थना नाही, भक्तीमध्ये नाही, शब्दात पाळायचं नाही, दानार पण नाही, सभासद वर्गणी नाही, एकमेकाला भेटणं नाही, कोण आजार आहे काय मंडळी त्याला जाऊन भेटणं नाही. हॅलो, प्रभूमध्ये राहणं म्हणजे काय? तर आपण एकमेका प्रभू येशू जो मस्तक आहे त्या मस्तकामध्ये आम्ही अवयव आहोत. मंडळी एक शरीर आहे प्रभूचं. आम्ही डोळा असेल, कोणीतरी हात आहे. आम्ही एकमेकाची विचारपूस करणं म्हणजे प्रभूमध्ये राहणं. प्रेज द लॉर्ड. प्रभू म्हणतो मजपासून वेगळे राहिल्यास तुम्हाला काही करता येणार. मंडळीपासून वेगळं, माझं काहीतरी वेगळंच चाललंय, पास्टरना माहित नाही, माझं काहीतरी वेगळं चाललंय, बायकोला माहित नाही, नवऱ्याला माहित नाही, हॅलो आई वडिलांना माहित नाही. हॅलो, हा संदेश एंटरटेनमेंट घेऊ नका, दिवस फार थोडे आहेत. सैतान पावला पावलाला पाडायसाठी टपलेला आहे. आज तुम्हाला वाटत असेल मी उभा आहे, परंतु पडू नये म्हणून सांभाळा.
स्वतःला, परिवाराला, मंडळीला येशू खूप चांगला देव आहे. तो खरा द्राक्षवेल आहे. आम्ही फाटे आहोत, त्याच्यामध्ये राहा, आम्ही पुष्कळ फळ देऊ. पाठीमागे का बोलताय, इकडे लक्ष द्या. तो म्हणतो मजमध्ये जो मजपासून वेगळं राहिल्यास तर तुम्हाला काही करता येणार नाही. पुढं कोणी माझ्यामध्ये राहिला नाही, शब्दात पाळतच नाही, एक आड एक यायचं, भक्तीला यायचं नाही, अनेक गोष्टी आहेत. येशूमध्ये न राहणं म्हणजे ह्या गोष्टी आहेत. कोणी मजमध्ये राहिला नाही तर त्याला कुठे टाकतात, फाट्यामध्ये बाहेर टाकतात. कोळसे जितके एकत्र राहून पेटतात ते पेटत राहतात, पण एक कोळसा जर बाजूला गेला तर तो काय होतो, कोळसा होतो, काळा ठिक्कर पडतो. हॅलो, जमीन, झाड जमिनीशिवाय वाढणार नाही. मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही, माणूस देवाशिवाय जगू शकत नाही. जमिनीला झाडाला जमिनीची आवश्यकता आहे, माशाला पाण्याची आवश्यकता आहे, मनुष्याला देवाची आवश्यकता आहे. हे त्याला समजलं ना, तोच त्याचं धार्मिकतेचं ख्रिस्ती जीवन प्रभूमध्ये राहील. प्रभू म्हणतो जो मजमध्ये राहत नाही त्याला काय करतात, फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात. आणि मग काय करतो, तो वाळून जातो. पहिल्यांदा काय जातो, तो वाळून जातो, आणि मग त्यानंतर त्यास गोळा करून अग्नीत टाकतात, जळून जातात. विश्वासार्ह बहीण भावानो, आज आमचं जीवन फाट्या वेलामध्ये आहे काय, का हळूहळू मी वाळायला लागलेलो आहे, का हिरवागार व्हायला लागलाय, मी फळ देत आहे का माझी फळं अंकुंचन पावत आहे. स्वतःला तपासा. येशू ख्रिस्तानं आम्हाला का लावलेलं आहे, तर आम्ही फळ देणारे असावं, आमचं फळ टिकावं. आणि म्हणून प्रभू येशू म्हणत आहे, जर कोणी माझ्यात राहत नाही तर तो त्याला बाहेर टाकतात, वाळून जातो, आणि मग त्याला अग्नीत टाकतात आणि तो जळून जातो. प्रभू काय म्हणतो, अजून एक फायदा काय होणार, येशू योहान 15:7 मध्ये, जर तुम्ही माझे जे फाटे मजवेलात राहिलात आणि माझी वचनं जर तुम्ही ऐकत असाल, ऐकून समजून घेत असाल, पाळत असाल, वचनाप्रमाणे प्रार्थना करत असाल आणि आचरण करत असाल, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, प्रार्थना करून मागा, मग तुम्हाला प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. आम्ही वचन ऐकतो, पण वचन ऐकल्यानंतर बाहेर गेल्यावर त्या वचनाप्रमाणे प्रार्थना करत नाही, वागत नाही, वचनाप्रमाणे आम्ही राहत नाही, वचनाचं सेवा करत नाही, म्हणून आम्हाला मिळत नाही. म्हणजे येशू आज आम्हाला एक काय अभिवचन देत आहे, जर माझं वचन तुम्हामध्ये असेल आणि तुम्ही मजमध्ये राहाल तर तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे तुम्हास प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. प्रेज द लॉर्ड. दुसरं प्रमोशन आहे. जेव्हा मी फळ देतो, आम्ही आत्मिक तर बनतोच, पण पित्याचं गौरव होतं आमच्या जगण्याद्वारे, आणि आम्ही येशूचे खरे शिष्य बनवू लागतो. प्रेज द लॉर्ड. जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मी तुम्हा प्रीती केली आहे, तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. जसा मी आपल्या पित्याची आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रीतीत राहणं, देवाच्या आज्ञा पाळणं, प्रियानो, यामुळे देवाचं गौरव होतं आणि आम्ही येशूचे शिष्य बनतो. प्रेज द लॉर्ड. आता सगळ्यात महत्वाचा फोकस एका वचनावर आपण करूया, 15:11 वाचा. प्रियानो, आपण हे सगळ्या गोष्टी कशासाठी करायचं आहे, पवित्र आत्म्याची 9 फळं आम्ही पाहिली, पण एक फळ जे आहे त्याविषयीचा शुभ संदेश आपण पाहणार आहोत. येशू ख्रिस्त काय म्हणतो 15:11 मध्ये, माझा आनंद तुम्हामध्ये असावा. कुणाचा आनंद? येशूचा आनंद. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्त काय म्हणत आहे, माझा आनंद तुम्हामध्ये असावा. कशासाठी? पुढं प्रियानो, जेव्हा येशू ख्रिस्त त्याचा आनंद आमच्यामध्ये घालतो तेव्हा आमचा आनंद परिपूर्ण होतो. म्हणून येशू काय म्हणतो, माझा आनंद तुम्हामध्ये असावा, यासाठी की तुमचा आणि माझा आनंद परिपूर्ण व्हावा. प्रेज द लॉर्ड. आज कदाचित विवाह झालेला आहे, चांगली पत्नी मिळाली, तुम्ही आनंदी असाल. चांगला पती मिळाला, आनंदी असाल. परमेश्वर चांगली लेकरं दिलं, आनंदी असाल. चांगलं घर दिलं, आनंदी असाल. छोटासा व्यवसाय, मोठा व्यवसाय, नोकरी, आनंदी असाल. प्रभू समजला, आनंदी असाल. आरोग्य मिळालं, पापक्षमेचा अनुभव आला, तारण मिळालं, आनंदी असाल. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे,
की हे सगळं गोष्ट परमेश्वरानं तुम्हाला दिलेलं आहे. विश्वासणारा जोडीदार दिला, संतती धन देणगी दिली, घर दिलं, नोकरी व्यवसाय हे सगळं आहे. याचा अर्थ काय की प्रभूने आम्हाला या गोष्टी आनंद करण्यासाठी दिलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं तू आपल्या पत्नीबरोबर आनंद कर. मुलांनो, प्रभूमध्ये आनंद करा. जे घरात त्या घरात आनंदाने राहा. जी चर्च देवान दिले तिथं आनंदाने राहा. बरोबर आहे ना. परमेश्वरानं आम्हाला जी काही कौटुंबिक जीवन दिलेलं आहे, जे काही आध्यात्मिक जीवन दिलेलं आहे, हे आनंद करण्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. काहीतरी चेहरा पाडायचा. उपासनेच्या वेळेला उपासना आनंदाने केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. दानार पण देताना आनंदाने दिलं पाहिजे. काय द्यायला लागतंय म्हणून? हॅलो, काळजीपूर्वक काही का, तुम्ही शहाणे आहात. परमेश्वरानं जर मला ह्या उपासना घराच्या बाहेर बऱ्याच गोष्टी मोफत दिलेल्या आहेत. सूर्याचं बिल नाही, पाण्याचं बिल नाही, लाईटचं नाही, म्हणजे प्रकाश, सूर्यप्रकाशाचं, हवा वाहते, अनेक गोष्टी. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा एक दिवस देव तुम्हाला झाडा घेणार आहे. मी तुला सूर्याचा प्रकाश दिला, मी तुला हवा दिली, मी तुला नद्या तलाव दिले, मी तुला काय काय दिलं. तू काय केलंस? केलं की एक बायको केली, 2-3 मुलं, आणि मग लय एन्जॉय केला. इकडं गेलो, तिकडं गेलो, इकडं गेलो. अरे ते सगळ्या गोष्टी ठीक आहे, तू जगामध्ये आनंद केला. माझ्यासाठी तू काय केलंस? प्रेज द लॉर्ड. मी तुला 70 वर्ष जीवन ठेवलं, 80 वर्ष ठेवलं, हा काय केलास माझ्यासाठी? हा प्रश्न येशू नक्की विचारणार आहे गेटवर गेल्यावर स्वर्गाच्या, चुकून जर आपण गेलो तर. प्रेज द लॉर्ड. पहिला प्रश्न, माझ्यासाठी काय केला? बरोबर आहे ना? तू म्हणाल पास्टर असं कसं काय? होय, बघा ना, तो फोडाने भरलेला लाजर, बरोबर आहे ना, त्याला उचललं आणि कुठे गेला? तो सुख लोकात गेला. गेला की नाही अब्रामाच्या उराजवळ? आणि जांभळी वस्त्रानं खुशाली ख्याली कुशाली करणार कुठे गेला? खाली गेला. तो तिथून तक्रार करायला लागलाय, याला इथं आणि मी इथं. काय म्हणते प्रभू? यानं काही चोरी केली नाही, यानं कधी तुझ्या अपेक्षा केली नाही. कुत्री त्याचं फोड चाटत होते, जे दुःख त्यानं सहन केलं. हॅलो, म्हणून आज इथं त्याला आनंद मिळत आहे. प्रेज द लॉर्ड. आज माझ्या बहीण भावानो, कदाचित तुमच्या पाठीमागे कष्ट लागला असेल, सारखी ड्युटी सांगलीला जाऊन करायची, ICMला इकडं. ही रुग्ण सेवा आहे. रुग्णांची सेवा ईश्वर सेवा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याचा मोबदला पण आपण घेतोय, म्हणून कंटाळा नाही करायचा. बरोबर आहे ना? काही लोकांना नोकरी नाही, त्यांचा हाल विचारा किती वाईट आहे. आम्हाला नोकरी दिली ना, देवाला धन्यवाद. पण नुसतीच नोकरी करायची का? नाही. त्यातून प्रभूला पण आनंद, आपण प्रभूला पण वेळ द्यायला पाहिजे. तुम्हाला काम दिलं, उद्योग दिला काही लोकांना, उद्योग करा, काम करा, पण प्रभूला पण वेळ द्या. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, येशू म्हणतो योहान 15:11 मध्ये, माझा आनंद मी तुम्हामध्ये घालतो यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. आज तुमचा उद्योग परिपूर्ण व्हावा, तुमची व्यवसाय परिपूर्ण व्हावा, तुम्हाला मिळणारं उत्पन्न टिकून राहावं, तुम्हाला प्राप्त झालेली लेकरं आनंदित असावी, तुम्हाला तुमचं आयुष्य आनंदाने जगता यावं, म्हणून येशू आपला आनंद घालतो. प्रेज द लॉर्ड. आणि येशू ख्रिस्ताचा आनंद आमच्यामध्ये आल्याशिवाय आम्ही परिपूर्ण आनंद होत नाही आमचा. प्रेज द लॉर्ड. आज कदाचित काही लोकांना वाटत असेल, चर्चला न जाता पण माझं चाललंय की, बायबल न वाचता पण देव माझा ऐकतोय की 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 माझ्या वेळेप्रमाणे मी आल्यानंतर सुद्धा देव मला चर्चमध्ये पास्टर घेतात की. हा, नोहा ओरडून सांगत होता, पाऊस पडणार आहे. कुणीच ऐकलं नाही. इथं येईपर्यंत नाकात आल्यावर मग दार उघडा. नोहाची खूप इच्छा होती दार उघडायचं. नोहाची खूप इच्छा होती, त्यो माझा, हे लात घ्या, ते लात घ्या. दार नाही उघडणार का? देवानं नोहाचं तारूचं दार आतून बंद केलं होतं. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं, देव ज्याच्यासाठी दार उघडतो ते कुणाच्यानं बंद करवत नाही. पण देवानं बंद केलं ना, अजिबात उघडणार नाही. आज ही देवाचं दार तुमच्या आणि माझ्यासाठी उघडा आहे, यासाठी की आम्ही तारण साधून घ्यावं, आम्ही पापक्षमेचा अनुभव घ्यावा, आम्ही देवाचा आनंद घ्यावा, आम्ही येशू ख्रिस्त मिळवून घ्यावा, आम्ही ख्रिस्ताचा सहभाग, त्याची उपस्थिती. आज ही परमेश्वरानं तुमच्या आणि माझ्यासाठी पित्याचं दार उघडं ठेवलेलं आहे.
म्हणून आज तुम्ही त्याच्या चरणाजवळ येता आणि स्पर्श होतो, बायबल वाचता आनंद वाटतो, भक्तीमध्ये आनंद स्पर्श होतो. तर देवाने तुमच्यासाठी दार बंद केलेले नाही, उघडलेला आहे. जो कोणी आत येतो, म्हणून प्रगटीकरण 3:21 मध्ये येशू काय म्हणतो, पहा मी दाराशी दार, जो माझी वाणी ऐकून वचन ऐकून दार उघडतो त्याच्याजवळ मी आत येतो. जो बायबल वाचतो त्याच्याकडे मी आत येतो, जो प्रार्थना करतो त्याच्या जवळ येतो, जो भक्ती करतो त्याच्या जवळ येतो, जो कष्ट करून 100 दिवसाची आठवण ठेवतो त्याच्याकडे आत येतो. हॅलो, आज जगाच्या लोकांना ही संधी नाहीये. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्ताचं एक वचन काय म्हणतं, हॅलो जरा वचन काय सांगतं, माझा आनंद तुझ्यामध्ये घालतो यासाठी की तुझा आनंद परिपूर्ण व्हावा. माझ्या बहीण भावानो, येशू ख्रिस्त आम्हाला आनंद देणारा देव आहे. जेव्हा येशूचा आनंद आमच्या जीवनामध्ये येतो तेव्हा आमचा आनंद परिपूर्ण होतो. मत्तई कृष्णवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 10वं वचन, मत्तई 2:10. काळजीपूर्वक ऐका, मत्तई 2:10. मिळालं का? वाचा सिस्टर. हा, मागी लोकांनी काळजीपूर्वक ऐका, पूर्व दिशेला एक काय पाहिला, तारा पाहिला. आणि ते अभ्यास करणारे होते, ताऱ्यांचा अभ्यास करणारे होते. आणि जेव्हा मागी लोकांनी पूर्व दिशेस एक तारा पाहिला, त्यांच्या लक्षात आलं आतापर्यंत अनेक तारे पाहिले, तारे सितारे नव्हे, सितारे अभिनेते नव्हे. त्यांनी लक्षात आलं हा तारा वेगळा तारा आहे, हा तारणाऱ्याचा तारा आहे. हॅलो, हा तारा कसा आहे, तारणाऱ्याचा तारा आहे. बायबल सांगतो हे मागी लोक हुशार होते, ज्ञानी होते, ताऱ्यांचा अभ्यास करणारे होते. प्रियानो, देवाला शोधल्याशिवाय देव सापडत नाही हो, बायबल वाचल्याशिवाय सत्य समजत नाही हो, गुडघ्यावर आल्याशिवाय स्पर्श होत नाही. प्राइज द लॉर्ड. बायबल कुठं आहे माहित नाही पाळत, गुडघा कुठं आहे माहित नाही पाळत. लग्नात गुडघा टेकलेला शपथ घेताना, माझ्या प्रियानो, आज तुमची अवस्था काय आहे? मागी लोकांनी बरेच दिवस ते अभ्यास करत होते, त्यांना माहित होतं एक दिवस तारणाऱ्याचा तारा दिसणार आहे. आणि दिसल्यानंतर बायबल काय सांगतं, तो तारा पाहून त्यास अतिशय आनंद झाला. प्राइज द लॉर्ड. अतिशय आनंद झाला. माझ्या बहीण भावानो, आज तुम्हाला वाटत असेल मला येशू समजलाय, मला येशूने आशीर्वाद दिलाय, मी स्वतः आनंदी समाधानी आहे, पण अजून मला येशूचं दर्शन घ्यायचं आहे, मला अजून येशू ख्रिस्तामध्ये आनंद घ्यायचा आहे. माझ्या तरुणानो तरुणीनो, मी देवाचा सेवक, काळजीपूर्वक इकडे लक्ष द्या, इकडे पहा, काळजीपूर्वक सांगू द्या मला. जोपर्यंत आम्ही तारणाऱ्याला पाहून आम्हाला जोपर्यंत आनंद होत नाही ना, तोपर्यंत आमच्यामध्ये असणारा आनंद वाढत नाही. प्रेज द लॉर्ड. मागे लोकांनी जेव्हा तारा पाहिला ना, अतिशय आनंद झाला त्यांना, अतिशय आनंद. का अतिशय आनंद झाला? त्यांच्या लक्षात आलं मसिया जन्मास आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तारणारा जन्माला आलेला आहे, ज्याची आम्ही वाट पाहत होतो. पाप्या क्षमा करणारा, रोग्यास बरे करणारा, अंधांचे नेत्र उघडणारा आलेला आहे, म्हणून त्यांना आनंद झाला. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, आम्हाला आनंद व्हायला पाहिजे. जेव्हा त्यांना आनंद झाला ना, तेव्हा तो आनंद त्यांना गप्प बसू दिला नाही. ते ताऱ्याच्या दिशेने प्रवास करू लागले, प्रवास करू लागले, प्रवास करू लागले. त्यांना ओढ लागलेली आहे. तारा इतका सुंदर आहे, तर तो तारणारा किती सुंदर असेल. प्रेज द लॉर्ड. माझ्या बहीण भावानो, आपला एक आयुष्याचा प्रवास सुरू आहे. थकू नका. पुजारी मायात यायला, उपासना घरात यायला, एकमेकाला भेटायला, खूप मोठा आनंद देवामध्ये आहे. न संपणारा आनंद येशूमध्ये आहे, न संपणारा आयुष्य येशूमध्ये आहे. मेलं तरी मोठा आनंद आहे. प्रेज द लॉर्ड. तिथं तर आम्ही स्वतः ताऱ्याला पाहणार आहे, ख्रिस्ताला पाहणार आहे. प्रेज द लॉर्ड.
परंतु आमचं काय होतं, आम्ही कधी कधी शोधतो, कुठं आहे तारा, कुठं आहे तारा. एक मनुष्य होता, मी सांगितलं ना, त्याने एक डोळा बंद केला होता आणि दुसऱ्या डोळ्यावर 1 रुपयाचं नाणं धरलं होतं आणि तो म्हणत होता, कुठं आहे सूर्य, कुठं आहे सूर्य, मला दिसतच नाही. बाबा तू एक डोळा बंद केलायस, हा तुझा स्वभाव आहे, तू स्वतःला कठीण केलायस, तू देवाला शोधण्यासाठी तानेला भुकेला झालेला नाहीयेस. हा स्वभाव आहे काही लोकांचा. आणि काही गोष्टी, आमची कामं, आमचा व्याप, आमच्या अनेक गोष्टी, आमची श्रीमंती, आमचं पद, आमचा स्वभाव आमच्या डोळ्यावर आम्ही ठेवलाय नाण्यासारखा. आणि आम्ही म्हणतोय कुठं आहे ख्रिस्त, सर्व गोड्यांनाच एवढा आनंद कसा काय, कसं काय एवढा वेळ बोलतात. हा माझा आनंद नाही, त्याचा आनंद आहे. हालेलुया. येशू जिवंत पाण्याचा झरा आहे. तो म्हणतो जो मी पाणी देईन, जो कोणी पेईल ना त्याला पुन्हा तहान लागणार नाही. मी देईन ते पाणी, त्याचमध्ये उफळत्या पाण्याचा झरा असणार आहे. प्रेज द लॉर्ड. मी पितो, मी रोज या शास्त्रातून पितो. तुम्ही त्या शास्त्रात आनंद माना. तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. माझ्या प्रियाने येशू ख्रिस्त मरणातून उठल्यानंतर योहान कृष्णवर्तमान याचा 20वा अध्याय 19 आणि 20. योहान कृष्णवर्तमान 20वा अध्याय 19 आणि 20. लवकर वाचा. त्याच दिवशी येशूला मारलं, पुरलं आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय झालं बघा. संध्याकाळी कान इकडे द्या, जिथं शिष्य एकत्र बसले होते त्यांना वाटलं आता येशू गेला, आता प्रकाश गेला, आता आम्हाला अन्न देणारा, नेत्र उघडणारा, आरोग्य देणारा गेला. आणि यहुदी लोक आता यहुद्यांच्यामुळे घाबरलेत लोक. आणि यहुद्यांच्या भीतीमुळे दारं लावून काय कसलेले आहेत, हे बसलेले आहेत. काय झालं, यहुद्यांच्या शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता. हा सिस्टर, येशू आला रे आला. कोण आला? येशू आला. दारे बंद असताना येशू आला. आणि मग त्यांच्या मध्ये उभा राहून काय म्हणाला, शिष्याना येशू म्हणाला तुम्हाला शांती असो. मी अस्वस्थ झालेला, तो भयभीत झालेला. तुम्हाला वाटतं मी गेलो सोडून तुम्हाला. आज बरेचदा मला वाटतं माझ्याशी कोण बोलत नाही, मैत्री करत नाही, मला माझं कोण ऐकत नाही. वचन तर कडक येतात, पाळत पण कडक ऐक वाटतं. मी जितका कडक तितका प्रेमळ आहे. हालेलुया. भाकरी कडकच पाहिजे हो, भाकरी कडक पाहिजे ना. बरं वाटतं नाही खरड्याबरोबर खायला, भाजीबरोबर खायला, मटणात चुरून खायला. अशी शिळी भाकरी मी देत, रोजची भाकर रोज दे. रोजची भाकर मी तुम्हाला देतोय हो, कडक भाकर. देवाचं वचन येतं ना, हे कडक आहे. बघा ना, कुठं तर गाठ उठली असेल, काय असेल, थंडगार चुळून चालेल का? तापवायचं तव्यावर एखादं. आणि बरोबर कसं होतं, तापल्यानंतर शेक बसायला पाहिजे. हा, शेक बसल्या हलकं पडतं बघा, सुजलेलं भिजलेलं. हा, येशू आला आणि काय म्हणाला, तुम्हास शांती असो. हा, दाखवली, सगळं दाखवलं येशूनं. तेव्हा येशूला, प्रभूला पाहून काय झाला, मागी लोकांना तो तारा पाहून आनंद झाला होता. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांनी बाळकाचा शोध केला आणि मरी आणि योसेफच्या मांडीवर बाळ बघून तर त्यांनी त्याला सोनं, ऊद, गंध, द्रव्य अर्पली, नमन केलं. किती मोठा आनंद झाला. फक्त आनंद करून बसले नाहीत, त्यांनी दर्शन घेतलं, त्यांनी दान अर्पण केली. प्रेज द लॉर्ड. माझ्या बहीण भावानो, आज आम्हाला या जगात एक संधी आहे की येशू ख्रिस्त हा आनंद देणारा देव आहे. माझ्या प्रियानो, त्याच्या दर्शनासाठी, त्याच्या उपासनेसाठी, त्याच्या लोकांमध्ये येण्यासाठी, मंडळीमध्ये येण्यासाठी आम्ही भुकेले पाहिजे, आम्ही आनंदी पाहिजे. बरोबर आहे ना. चर्चला येताना काय पाहिजे, आम्हाला आनंद व्हायला पाहिजे. तारा पाहून आनंद झाला, ख्रिस्तापर्यंत ते पोहोचलेत. ख्रिस्त पाहून पण त्यांना आनंद झाला. प्रेज द लॉर्ड.
येशू कबरेत गेला, दुःख होतं, अस्वस्थ, भयभीत झाले होते, परंतु त्यानंतर ते एकत्र राहिले, शिष्य एकत्र राहिले. यहुद्यांच्या भीतीमुळे त्यांनी दारं बंद करून घेतली होती. पण मला आनंदाची गोष्ट सांगू द्या, की येशू तिथं आला आणि त्यांना काय म्हणाला, तुम्हास शांती असो. आणि त्यांना, शिष्यांना येशूला पाहून काय झाला, आनंद झाला. आज माझ्या बहीण भावांनो, मी तुम्हाला सांगत आहे, ज्याच्या जन्माचं चिन्ह आकाशात तारा दिसलं होतं, त्या दिवसापासून मरणातून उठलेला ख्रिस्त आज ही जगाला आनंद देत आहे. प्रेज द लॉर्ड. तो आनंद देणारा देव आहे. येशू काय देणारा देव आहे, आनंद देणारा देव आहे. परंतु आज आमच्यावरती अवलंबून आहे. माझ्या प्रियानो, यशाचं पुस्तक 35वा अध्याय आणि 10वं वचन, यशिया 35:10. लवकर वाचा, फास्ट बायबल काढायला शिका. यशिया 35:10. आणि म्हणून यशिया काय म्हणतो, परमेश्वर आम्हाला आनंद देतो, पण काय, मुक्त केले. वाचा सिस्टर. हा प्रियजनानो, आज तुम्हाला वाटत असेल की परमेश्वर मला पण आनंद दे, तर जर प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला मुक्त केले पापातून, बाळांनो इकडे लक्ष, पापातून मुक्त केले, आजारातून मुक्त केले, सैतानाच्या तावडीतून, लोकांच्या तावडीतून, जगाच्या चालीरीतीतून आपण मुक्त झालोय. प्रेज द लॉर्ड. हॅलो, झाले का नाही मुक्त? कारण अजून आहेच चालीरीती, जुने बोलणं, जुनं वागणं नाहीये. परमेश्वर काय म्हणतो, परमेश्वराचे मुक्त केलेले लोक, सचिन, परमेश्वराचे मुक्त केलेले लोक परत येतील. कुठे येतील? परत येतील. देवाला आनंद कधी होतो, जर परमेश्वराने मला मुक्त केलंय आजारातून, पापा व्यसनातून, जगाच्या गोष्टीतून, तर परमेश्वराची इच्छा काय आहे, परमेश्वर म्हणतो माझे मुक्त केलेले लोक परत येतील. देवाकडे परत यायला पाहिजे, मंदिरात परत यायला पाहिजे, त्याच्या विश्वासणाऱ्यामध्ये यायला पाहिजे. परमेश्वर यशया म्हणतो मुक्त केलेले लोक परत येतील. कसे येतील? जय जयकार करत सियोनात येतील. आणि मग जेव्हा माझ्या प्रिय बहीण भावानो, आम्ही जेव्हा मुक्त झालेले लोक जय जयकार करत आनंदानं परमेश्वराच्या मंदिराला शब्दादिनी येतो, तेव्हा काय होतं, आमच्या मस्तकी अक्षय आनंद परमेश्वर घालतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा पेत्र आणि योहान प्रार्थनेला निघाले होते, लंगडा भीक मागत होता पैसे, पण तो म्हणाला सोनं रुपये काही नाही, उठ, येशूच्या नावात चालू लाग. उठला, गोट्यात बळ आलं, उड्या मारू लागला, किती आनंद झाला त्याला. आणि आनंदानं घरी गेला का नाही, परमेश्वराच्या मंदिरात गेला. आणि कित्येक लोकांनी त्याला चालताना, स्तुती करताना, आनंद करताना लोकांनी पाहिलं. लोकांना आनंद वाटला. अरे हा भिकारी, बाहेर भीक मागत बसणारा, येशू ख्रिस्ताच्या शिष्यानं त्यांना चालवलं. बापरे. माझ्या प्रियानो, आज लोकांना देव तुमच्या जीवनात आनंद देऊन लोकांना आश्चर्य करण्यासाठी येशू वाट पाहत आहे. प्रेज द लॉर्ड. पण आम्हाला आनंद होतो, आम्हाला आजार गेला, पाप गेलं, आमची गरिबी गेली, आमचं हे झालं, परंतु आम्ही आनंदानं त्या लंगड्या भिकाऱ्यासारखं उपासना घरात येत आहोत काय? प्रेज द लॉर्ड. येत असेल तर वेळेत येत आहोत काय? कुटुंबासहित येत आहोत काय? इथे येऊन नाचून गाऊन स्तुती करतोय काय? हाताची काही लोकांची घडी अशीच असते, तोंड येशू नाम, येशू नाम, येशू नाम. काय चाललंय प्रियानो? तोंड उघडून स्तुती करा, हात उंचावून धन्यवाद द्या, नाचून गाऊन धन्यवाद द्या. तुम्ही पाहताय ना टीव्हीवर, फेसबुकवर लोक कशा आराधना करायला लागलेले आहेत. मी म्हणत नाही विचित्र करा, वेडीवाकडी करा, पण आत्म्यानं आनंदानं भक्ती करा ना. प्रेज द लॉर्ड. कारण बायबल सांगतं संतोषानं केलेली भक्ती तर मोठा लाभ आहे. आनंदानं केलेली भक्ती मोठा लाभ आहे. कुणाला तर दाखवण्यासाठी नाही. ज्या येशूनं तुमच्यामध्ये आरोग्य देऊन आनंद दिलाय, पाप क्षमा करून आनंद दिलाय, सैतानाच्या जकड्यातून सोडवून आनंद दिलाय, गरिबीतून सोडवून आनंद दिलाय, मरणातून बाहेर काढून आनंद दिलाय, तो आनंद आमच्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. तर आम्ही आनंदाने चर्चला यायला पाहिजे. आम्ही तर आनंदाने येऊन परमेश्वराचा जय जयकार करायला पाहिजे. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में,
आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में। पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा। पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा। नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा। नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा। ओ आनंदी आनंद है में, सर्वान मना, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में। बाजे के शब्द में, दूतों की सेना में आएगा यीशु राजा। बाजों के शब्द में, दूतों की आएगा यीशु राजा। क्षण भर में हम रूपांतर होकर महिमा में जिएंगे यानी जाएंगे। क्षण भर में हम रूपांतर होकर महिमा में जिएंगे। हो मेरे यीशु के चरणों में, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में। यीशुच्या चरणाजवळ आनंद आहे म्हणून तो लंगडा भिकारी आनंद करत कुठे गेला? तो उचलून ढीक पैसे मापायला गेला नाही, गेला काय? आता माझ्या डोळ्यानं खरं नोटा वेगळ्या दिसाल्यात, 500च्या वेगळ्या, 100च्या वेगळ्या, चिल्लर हे उचलतो आणि घरी जाऊन डोळे आले नव्हता. आता आरोग्य मिळालं, काम करतो ना, 6 दिवस पण 7 दिवस पण. ही आमची धार्मिकता, ही आमची गत आहे. आणि म्हणून प्रियानो, आजार आमचा पिछा सोडत नाही, सैतान आमचा पिछा सोडत नाही, आणि काही लोक आमचा पिछा सोडत नाहीत. प्रेज द लॉर्ड. डोळे आले ना, त्याला डोळे शारीरिक आले नाही, त्याचे आत्मिक डोळे देवाने उघडलेत. प्रेज द लॉर्ड. माझ्या बंधू, माझ्या बहिणी, कदाचित तुला आजार गेला, तुझा पाप क्षमा झाली, तुझे फक्त डोळे देवाने उघडले, तुझे आत्मिक डोळे उघडलेत, यासाठी की येशू ख्रिस्त हा देव जिवंत आहे, त्याचा दर्शन तुम्हाला मिळावं. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, बायबल या ठिकाणी काय सांगत आहे की त्यांना पाहून येशूला पाहून आनंद झाला. मागे लोकांना तारा पाहून आनंद झाला, मरणात उठलेल्या येशूला पाहून यांना आनंद झाला. आणि इथं तर काय लिहिलेलं आहे? येशया म्हणतो, परमेश्वराचे मुक्त केले लोक परत येतील. ते कसे येतील? जे जयकार करत सियोनात येतील, त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद असेल. पुढं चर्चमध्ये आल्यानंतर काय मिळणार? प्रस्तावनेमध्ये बाळासाहेब काही बोलतात थोडस, परंतु वचन एकदा सुरू झालं की आम्हाला काय मिळतं? आनंद मिळतो. का नाही मिळत? का बिर्याणी असल्यावर आनंद होतो? एखादं फंक्शन झालं की वरती बिर्याणी, पालक साहेब लवकर आटपा, बिर्याणी खाल्लं. काही जेवण होतं पालक साहेब तुमच्या वाढदिवसाचं, ह्यांच्या वाढदिवस. हा, किती गर्दी असते बघा जेवणाच्या वेळेला. नुसतं जेवण आहे म्हणून सांगितलं तर तुम्ही तसे नाही, तुम्ही खूप चांगले आहात. बिर्याणी मिळो की न मिळो, आम्ही आनंदी आहोत. पांढरा भात पण खाऊन, डाळ भात खाऊन. काय आमच्या घरात बिर्याणी मिळत नाही काय पालक साहेब? हा, किती हो समाधानी तुम्ही. पण बिर्याणी खाणारी कुठं आहेत? मी ती बिर्याणी म्हणत नाही, ही बिर्याणी खाल्लेली कुठं आहेत? प्रेज द लॉर्ड. देवाने किती वचनानं आनंद दिलाय हो. उड्या मारत, नाचत, स्तुती करत तो मंडळीत गेला. त्याला नाचताना, स्तुती करताना लोकांनी पाहिलं आणि देवाचं गौरव झालं. देवानं आरोग्य देऊन पण, देवानं शांती आनंद देऊन पण, जेव्हा तुम्ही प्रभूच्या मंदिरात येत नाही आणि बाहेर राबत बसता, बाहेर तुम्ही वागता, बाहेर पाहिजे त्या गोष्टी करता, तेव्हा सैतानाला आनंद होता, हे विसरू नका. भोग पाडलेल्या पिशवीत टाकता सगळं. 6 दिवस कष्ट करा, 7वा दिवस आनंदाने चर्चला या, आनंदाने भक्ती करा, आनंदाने साक्ष द्या, आनंदाने अर्पण द्या. प्रेषितांची कृती याचा 8वा अध्याय, प्रेषितांची कृती याचा 8वा अध्याय, 8वा अध्याय लवकर वाचा, 26 ते 40. प्रेषित 8, 26 ते 40.
इकडे प्रभूच्या दूताने, प्रभूचा पण दूत आहे बरं का, लक्षात ठेवा. वचन कार्य करतं, पवित्र आत्मा काम करतो आणि प्रत्येक तुम्हासाठी देवाने एक दूत ठेवलेला आहे. काय ठेवलाय? भूत नाही, दूत. दूत ठेवलाय, देवदूत. हा पुढं प्रभूच्या दूतानं काय केलं? ए फिलिपाला म्हटलं, देवदूत बोलतो, देव बोलतो का नाही? बायबल मध्ये लिहिले, देवदूताने फिलिपाला म्हटले, उठ. यरुशलेम शहरापासून जी वाट निघाली की नाही गज्जाकडं, हॅलो काळजीपूर्वक ऐका, हा असा पळत सूट त्या वाटेनं. ती ओसाड आहे, रान आहे. आणि मग फिलिपानं काय म्हटलं? उद्या जातो पास्टर, एक दिवस बघतो जयशंभरच्या मीटिंगला येता येते का, बघू हाऊस ग्रुप जमतोय काय, इकडे जाणार आहे तिकडे जाणार आहे, सुट्टी आहे, हे आहे. देवाच्या आत्म्याद्वारे देव बोलत आहे. देवाच्या वाटेवर आलेल्या लोकांनो, जे वाटेवरून दुःखानं जात आहेत त्यांच्यासाठी आम्हाला देव म्हणतो उठ. अनेकांची जीवनं दुःखाच्या, निराशेच्या, नाशाच्या वाटेवर लोक चाललेले आहेत, पण देवा पाहणं, येशू ख्रिस्त तुमच्यासाठी मार्ग, सत्य, जीवन झालेलं आहे. आता येशू तुमचा मार्ग आहे, येशूचं सत्य तुम्हामध्ये आहे, येशूचं जीवन तुम्हामध्ये आहे. त्यांनाच तो म्हणतो उठ. फिलिपा उठ. जी वाट यरुशलेमापासून रानाची जाते ना, काय कर? ती ओसाड आहे. वाचा सिस्टर फास्ट. आणि तो उठला. फिलिपानं आळस केला का? हो नाही, फिलिपानं आळस केला नाही. देवाचं ऐकलं, देवदूताचं ऐकलं, तिकडे निघाला. काय झालं? आणि पहा, एक शंड, देखना, शंड म्हणजे देखना असतो. राजानं ते पूर्वी शंडांना ठेवून घ्यायचे. श्रीमंत होता शंड. अधिकारी होता. कान इकडे द्या. हा शंड कसला आहे? अधिकारी आहे. त्याच्या हाती हा सगळा खजिना ह्या शंडाच्या हाती होता. काळजीपूर्वक आहे का? यरुशलेम शहरात कशासाठी आला होता? तो उपासनेसाठी आला होता, भक्तीला आला होता. मात्र यरुशलेमातली भक्ती सगळं आटपून आता घराकडे परत निघालाय. रथात बसून मात्र तिथं कदाचित त्याला प्रवचन ऐकायला मिळेल. आता बघूया तर चाचपून, म्हणून तो यशाचा ग्रंथ वाचत आहे. काळजीपूर्वक आहे का? शंड आहे, देखना आहे, श्रीमंत आहे, रथ आहे, रथात बसून निघालाय. कसा ऐकलीवर निघालाय? रथात बसणारा माणूस शास्त्र वाचतोय. प्रेज द लॉर्ड. आम्हाला जरा गाडी आली, 4 व्हीलर, 4 व्हीलर, कुठलं शास्त्र? फक्त समोर ठेवलेलं असतं शास्त्र. माझा अपघात होऊ नये, शास्त्र तिथं. पण वाचून निघायचं नाही शास्त्र, तर धडकणार कोणतरी. मागून नाही, पुढून नाही धडकला, मागून धडकतायच. शास्त्र गाडीत ठेवल्यानं अपघात वाचणार नाही. शास्त्र वाचून प्रवास करा, अपघात होणार नाही. प्रेज द लॉर्ड. वचन तुमचं संरक्षण करेल. यशाचा ग्रंथ वाचत आहे बिचारा. पुढं आत्म्यानं, प्रभूच्या आत्म्यानं फिलिपाला काय सांगितलं? त्याचा रथ गाठ. तो चांगलं काम करायला लागलाय. यशाचा ग्रंथ वाचतोय, भक्ती करून आलाय, टाळ वाजवून आलाय, सगळं आलाय, परंतु शांत दिसतोय तो. काळजीपूर्वक आहे का? फिलिपानं जाऊन धावत त्याची भेट घेतली. पहिल्यांदा तो वाचताना ऐकलं म्हणजे तो जोरात वाचायला लागलाय. प्रेज द लॉर्ड. का मनातल्या मनात डोळे फिरवायला लागले, असंच कॅलेंडरच्या वचनावरून फिरवल्यासारखं. पूर्ण डिटेल्स वाचत आहे, पुढं जोरात वाचत आहे. आणि मग फिलिप म्हणतो शंडाला, आपण जे वाचायला लागलेला आहात ते आपल्याला समजतंय काय? त्याने म्हटलं, समजायसाठी कुठं वाचतोय? पालक साहेब सांगतात एखादा अध्याय वाचा म्हणून, सांगतात पालक एखादं गाणं म्हणा म्हणून, सांगतात चर्चला या म्हणून. पालक सांगतोय म्हणून करू नका, देव सांगतोय म्हणून करा. प्रेज द लॉर्ड. त्याने म्हटले, शंड काय म्हणाला फिलिपला? कोणी मार्ग दाखवल्याशिवाय मला कसं समजेल? तुला समजलं? तुला माहित आहे काय? तू प्रभूचा शिष्य आहे, ये ये ये, रथात ये. आणि त्याला बोलायला वाव दिला. पुढं तो त्याला मेंढरासारखं वधासाठी नेलं.
आणि कोकरू जसं कातरण्याच्या पुढे गप्प राहतं तसा तो आपलं तोंड उघडत नाही. त्याच्या लीन अवस्थेला न्याय मिळाला नाही. त्याच्या पिढीचं वर्णन कोण कर. हे सगळं शास्त्रलेख तो वाचत होता. काय झालं आणि त्याचा जीव पृथ्वीवरून घेतला. म्हणजे येशू ख्रिस्ताविषयी हा यशायाचा ग्रंथ वाचत होता ते लिहिलेलं. पुढं आता षंड फिलिपाला एक प्रश्न विचारतो, मला कृपा करून हे सांग फिलिपा, हे शास्त्रास यशामध्ये जे लिहिलेलं आहे संदेशानं हे कुणाविषयी आहे? स्वतःविषयी यशा म्हणतो की आणि कुणाविषयी? तेव्हा फिलिपाने बोलावयास आरंभ करून यशायाच्या ग्रंथापासून सुरू केलं. आणि येशू ख्रिस्ताचा जन्म, येशूचं धरलं जाणं, मारलं जाणं, पुरलं जाणं, पुन्हा उठणं ही सगळी सुवार्ता त्याला सांगितली. आणि मग पुढे जात असताना एका पाण्याच्या जलसंचयाजवळ ते दोघे जण आले. रथ आला. आता मात्र षंड काय म्हणतो बघा. हा, तुम्हाला मगाशी बाप्तिस्म्याशी सांगितलंच काय की जो विश्वास धरतो बाप्तिस्मा घेतो ते तर तारण होईल. हे बघ पाणी फिलिपा, हे बघ पाणी इथं आहे ना. हा, मी आता बाप्तिस्मा घेऊ शकतो का? आता फिलिप षंडाला काय म्हणतो, त्याने त्याला म्हटले, हा, षंडाने रथ उभा करायला सांगितले. सारथ्याला जरा थांब म्हटला, घोडी पुढं नेऊ नकोस, पाण्यापासून पुढं थांब जरा. आणि मग दोघं काय केलेत, पाण्यामध्ये उतरलेत. पण त्याच्या अगोदर एक गोष्ट घडलेली आहे, वाचला नाही तुम्ही ती? आहे का त्यात? आहे ना? काय? जर तू येशू ख्रिस्त, हा कुठं आहे? फिलिप काय म्हणतो षंडाला, जर तुम्ही आपल्या पूर्ण अंतःकरणाने विश्वास धरता, की काय विश्वास धरता? येशू देवाचा पुत्र आहे असं बायबलमध्ये म्हटलंय का नाही तुमच्या तिथं? त्यात नाही म्हटलं? ओल्ड व्हर्जन मध्ये म्हटलंय. तो काय म्हणतो त्याला, येशू देवाचा पुत्र आहे असा पूर्ण अंतःकरणाने जर षंडा तो विश्वास धरत असशील तर तुला पाण्यात उतरून बाप्तिस्मा घ्यायला हरकत नाही. प्रेज द लॉर्ड. काळजीपूर्वक आहे का? नाही काय? सैतान किती धूर्त आहे बघा. बरोबर आहे ना? हा, ऐक नाही धूर्त सैतान. म्हणून पालक यासाठी ठेवलाय, वचन वाचायला पाहिजे यासाठी. हे वचन ब्रदरनी वाचले. बरोबर आहे ना? काय म्हणतो षंडाला फिलिप, येशू देवाचा पुत्र आहे असा जर तू विश्वास धरत असशील तर तू बाप्तिस्मा घे. लग्नासाठी नको, गडबडीने नको, कोणतर सांगतंय म्हणून नको. आई वडिलांना बरेचदा पोरं लग्नाला आलेली समजतात, पण तारण होण्याची गरज आहे आई वडिलांना समजत नाही. म्हणून आज मी देवाचा सेवक सांगत आहे. हाय पुढं काय सिस्टर पुढं असेल बघा. बघा खाली आहे काय? वाचा सिस्टर. हा हा, वाचा सिस्टर. मग ते दोघे उभयता काय झाले, पाण्यात उतरले. असू द्या, वेळ कमी आहे. हा, पाण्यात उतरले. आणि काय झालं सिस्टर? आणि फिलिपानं सुवार्ता सांगितली, बाप्तिस्मा दिला. काळजीपूर्वक आहे का? आणि मग ते पाण्यातून दोघे वर आले. प्रभूचा आत्मा फिलिपाला घेऊन गेला. म्हणून तो पुन्हा षंडाच्या दृष्टीस पडला नाही. पण एक गोष्ट महत्वाची काय झाली बघा. इकडे वाचा की पुढे सिस्टर. नंतर कोण? षंड आपल्या वाटेने आनंद करीत. काय करीत? आनंद करीत चालला. प्रेज द लॉर्ड. आज मी देवासेवक काय सांगत आहे की येशू ख्रिस्त आम्हाला आनंद देतो. जर आम्हाला आनंद व्हावा असं वाटत असेल तर आम्ही देवाची आज्ञा म्हणजे बाप्तिस्म्याची आज्ञा पाळली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मी वर्षानुवर्षे बायबल वाचतोय, प्रार्थनेला येतोय, भक्ती करतोय, पण जर बाप्तिस्मा घेतलेला नाही, पश्चाताप करून मी भग्न झालेलो नाही, येशू देवाचा पुत्र विश्वास ठेवून ही कृती केलेली नाही, तर आनंद नाही. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रेमाचा संदेश काय आहे की येशू म्हणतो मी माझा आनंद तुम्हाला देतो यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. षंडाने बाप्तिस्मा घेतला, जरी भजन करून आला होता, टाळ वाजवून नाचून सगळं करून आलतो, आनंद होता का? नाही. हॅलो, रथात बसून वाचत गप गुमान निघालाय. आनंद नाही आहे त्याच्या जीवनामध्ये. निराश आहे तो. श्रीमंत आहे, देखणा आहे, रथ आहे, सगळं आहे. आज बरेचदा लोक सर्व असून रिकामे आहेत. अंतःकरणात आनंद का नाही? आनंद तेव्हा मिळतो जेव्हा आम्ही येशू देवाचा पुत्र आहे कबूल करून बाप्तिस्मा घेतो, तेव्हा तारणाचा आनंद देव आम्हाला देतो. प्राइज द लॉर्ड. टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद. हा आनंद कसला आहे? तारणाचा आनंद.
आणि मग प्रियानो पहा, हा षंड हर्ष करत आनंद करत आपल्या घरी गेलेला आहे. माझ्या प्रियानो, बायबल देवाचं वचन सांगतं, स्तोत्र 119 दावीद राजा काय म्हणतो स्तोत्र 119 आणि 92 मध्ये, 119-92 मध्ये लवकर वाचा. 119-92 दावीद राजा म्हणतो, हे परमेश्वरा, तुझ्या पवित्र शास्त्रात, नियमशास्त्रात मला जर मी आनंद मानला नसता तर माझ्या, तुझ्या नाही, सॉरी, ओके, काळजीपूर्वक आहे का? आनंद कोण देतो? आनंद प्रभू देतो, आनंद वचन देतो, आनंद आत्मा देतो. माझ्या प्रियानो, आनंद देणारा परमेश्वर आहे. म्हणून दावीद राजा काय म्हणतो, हे परमेश्वरा, तुझ्या शास्त्रात जर मी आनंद मानला नसता तर माझ्या दुःखात माझा अंत केव्हा झाला असता. म्हणजे प्रियानो, आज मी देवसेवक तुम्हाला वचनातून बोध करत आहे की पवित्र शास्त्र हे आनंद देणारं शास्त्र आहे. प्रेज द लॉर्ड. आज आम्हाला आनंद का नाहीये? कारण आम्ही शास्त्र वाचत नाहीये. त्याच्या शास्त्रात आनंद आहे, त्याच्या भक्तीमध्ये आनंद आहे, प्रभूमध्ये आनंद आहे, दान देण्यात आनंद आहे, त्याच्या उपस्थितीमध्ये आनंद आहे, त्याच्या लोकांमध्ये आनंद आहे. आज जगामध्ये आनंद नाहीये. आज काही लोक आनंद शोधतायत आणि मग संध्याकाळी ते बियर बार मध्ये जातात. काही लोकांना दारू पिण्यात आनंद वाटतो, काही लोकांना 3-3 तास सिनेमाला जातात, आठवड्यातून 2दा-3दा सिनेमामध्ये लोक आनंद मानत आहेत. काही लोक फिरायला जातात, काही लोक वेगवेगळ्या प्रकारचे रस्त्यावर खातात, काही लोक वेगवेगळ्या प्रकारची नशा करतात. माझ्या विश्वासाला बहीण भावांनो, आज जग आनंद मिळवण्यासाठी जग आणि जगातल्या गोष्टींचा उपभोग घेत आहे. ही तात्पुरती मनोरंजनाची ठिकाणं आणि साहित्य हे विषय आहेत, परंतु ती शरीराची, मनाची आणि आर्थिकरित्या नुकसान करणारी या गोष्टी आहेत. परंतु आज तुम्ही धन्य आहात की तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये शास्त्र वाचता, वचन ऐकता, वचनामध्ये राहता आणि प्रभू येशू तुम्हामध्ये राहतो आणि म्हणून तुमचा आनंद आता परिपूर्ण आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूमध्ये आनंद करा. माझ्या प्रियानो, देवाच्या वचनामध्ये आनंद आहे, देवाच्या आत्म्यामध्ये आनंद आहे, ख्रिस्तामध्ये आनंद आहे. आज तुमच्यामध्ये जर आनंद लोप पावत असेल, याला कारण देव नाही, याला कारण आम्ही शास्त्र वाचणं कुठेतरी कमी केलेलं आहे. आम्ही देवाची उपासना आत्म्यानं आणि खरेपणानं संतोषानं करणं कमी केलेले आहे. आम्ही प्रभूमध्ये आनंदानं राहणं, प्रभूमध्ये आनंदानं एकमेकाला भेटणं कमी झालेलं आहे. म्हणून आमचा आनंद चांगलं अन्न खाऊन पण, चांगले कपडे घालून पण, चांगल्या घर असून पण, चांगली नोकरी व्यवसाय, आनंदी मनुष्य का नाही? याला कारण आनंद कपडे, पैसा, सोने आणि जगातली मनोरंजन आनंद देत नाहीत. शलोमोन राजा नीतिसूत्र 17:22 मध्ये काय म्हणतो बघा. 17:22 नीतिसूत्र 17:22 नीतिसूत्र 17:22 लवकर वाचा. आनंदी हृदय, हृदय आनंद पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आनंद कुठे पाहिजे? हृदयामध्ये. माझ्या विश्वासाला बहीण भावानो, आज देवाचा सेवक तुम्हाला मी सांगत आहे, तुमचं हृदय आनंदी ठेवा. आनंदी हृदय हे खरं मेडिसिन आहे, औषध आहे. आनंद करा. सुख दुःख असू दे, चढ उतार येतील, गरिबी असेल, कर्ज असेल, कोण काही बोललं, नाहीतर काय होतं पुढे लिहिलंय, खिन्न. काय होतं? खिन्न. चांगलं खाऊन पण, चांगली कपडे, चांगलं चर्च आहे, फॅन आहे, सगळं आहे, पालक एवढं शिकवतात तरी पण खिन्नच. कधी सुटल? काय सुटल? चर्च सुटल का तुझं गणित सुटल? जोपर्यंत तुम्ही प्रभूमध्ये आनंद करणार नाही, गणित कधी सुटणार नाही. किती भागिले, किती गुणिले करा, किती पाडा म्हणा. प्रेज द लॉर्ड. गणित सुटायला पाहिजे. माझी लय गणित होती, देवाने सोडवलीत. प्रेज द लॉर्ड. लय गणित देवाने सोडलेत माझी, कारण हे नीतिसूत्र हे सूत्र आहे. प्रेज द लॉर्ड. अनेक गणित सोडवणारा ईश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. पण आमचं गणित सुटतच नाही. याला कारण काय? आम्ही कधी सुटेल चर्च, आम्ही एकदा ह्यांच्या तावडीतून कधी सुटेल, कधी एकदाचा प्रेज लॉर्ड दिन असा पळत सुटेल याची वाट पाहतो. त्यामुळे गणित सुटत नाहीत. वर्षानुवर्षे गणित सुटत नाहीत. प्रियानो, मी तुमचे दोष काढत नाही,
मी तुमचा बंधू देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे, जर दावीद राजा असताना म्हणतो, हे परमेश्वरा, तुझ्या नियमशास्त्रात मी जर आनंद मानला नसता तर माझ्या दुःखात माझा अंत कधी झाला. राजा, घोडी होती, शस्त्र होती, किती तर त्याला जबाबदाऱ्या होत्या, पण तो परमेश्वराचं शास्त्र वाचत असणार आहे, तो शास्त्र समजून घेत असणार आहे. आज आम्ही शास्त्र वाचतो काय? शास्त्र वाचा, देव आनंद देईल. पौल तिमोथेला म्हणतो, संतोषाने केलेली भक्ती तर मोठा लाभ आहे. आम्ही भक्ती संपल्यानंतर हळूच येऊन टेकतो. संपली वाटतं, बरं झालं, 2 साक्षी होतील, जरा संदेश निघायला बरं. कुठला आनंद हो, हृदयात जाईल कसं? म्हणून शलोमोन राजा म्हणतो, आनंदी हृदय मोठं औषध आहे. आपण चर्चमध्ये येतो, पण इथं आल्यानंतर संतोषानं भक्ती करणं, संतोषानं आनंदाने चर्चला येणं, संतोषानं अर्पण देणं, संतोषानं एकमेकाला भेटणं, सर्वांना भेटणं. आपल्याच मैत्रिणीला कशी आहेस, कसे आहेस, आपल्याच बंधूला काय काय, प्रेज लॉर्ड, काय आनंद नाही मिळणार. सर्वांना भेटा. मी मागच्या वेळेला सांगितलं होतं, जागा बदला. माझ्या पत्नीला पण मी सांगितले, जागा बदल म्हणून. हॅलो प्रियजनांनो, तुमचा आनंद एकमेकाला द्या. फक्त मैत्रिणीला देऊ नका, मित्राला देऊ नका. तुम्ही विचार करा, चर्चमध्ये मला कोण बहीण येते आणि ती अनोळखी येते निघून, तिला मला भेटायला पाहिजे, तिचं मला ऐकायला पाहिजे, तिच्या मी प्रार्थना विनंत्या लिहून घ्यायला पाहिजे. करत आहात का तसं? करत नाही तुम्ही. म्हणून तुमचा आनंद, तुम्ही आनंद उपभोगत आहात, पण येशूने जो आनंद तुमच्यामध्ये घातलेला आहे, तो परिपूर्ण आनंद तुम्ही एकमेकाला वाटत नाही हो. एकटा पाय कुणाला पुरणार आहे? देवानं तुम्हाला आनंद, परिपूर्ण आनंद दिलेला आहे. विचार करा, आज कुणाला तर दोघा तिघांना भेटायला पाहिजे, त्यांचं ऐकायला पाहिजे, त्यांच्यासाठी प्रार्थना करायला पाहिजे. नीतिसूत्राचं पुस्तक 17:22 काय म्हटले? आनंदी हृदय उत्कृष्ट औषध आहे, खिन्न हृदय हाड शुष्क करतं. खिन्न राहू नका हो. का खिन्न राहायचं? परमेश्वरानं वेळ आरोग्य दिले, लेकरं दिली आहेत, कुटुंब आहे, मंडळ आहे, आनंदी राहा ना. हे असं बोलला, ते तसं झालं, असं झालं, तसं, सारखं खिन्न 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 खिन्न, मग मग असं आजार पण येत. मी कधी खिन्न नाही का बघा. सगळ्यांना करतो सुन्न. परवा एक आल्या होत्या रत्नागिरीच्या वहिनी, मी सांगितलं माझं वय 53. वाट 53 वर्ष वाटत नाही, 35-40 वाटतंय. म्हणलं देवानं तसं ठेवलंय. प्रेज द लॉर्ड. वाटतंय म्हातार. 62 वाजतो सिस्टर. का हसला? सिद्धार्थला वाटलं मी 62 आहे. नाही ना, नाही ना वाटत. 18चा मी म्हटलेलंच नाही, मी कुठं 18 म्हटलं. विश्वास आलेलं. तुम्ही पण खूप सुंदर आहात, तुम्ही पण खूप चांगले आहात, पण स्वतःला म्हणू नका. बरेच आम्हीच काय करतो, आता काय नवीन पिढी आहे, त्यांनी उपासना करू दे, आता काय त्यांना लय वाजवा येते, वाजवू दे, आणि आपणच म्हातारपण ओढवून घेतो. देवाचे सेवक बघा पवित्र शास्त्रात, बाहेर बघा 70-80 वर्षाचे सेवक किती ह्या देशातून त्या देशाला जात आहेत. बरोबर आहे का नाही? तिकडे येईन की पास्टर आम्ही अमेरिकेला चला म्हटलं तर, इथं कशाला जायचं लालनगरमध्ये, शहापूरमध्ये हाऊस ग्रुप घ्यायला. स्वतःला मी लगेच म्हातारा समजतो. व्याप आहे. शेवटचं वचन वाचू आणि प्रार्थना करू. उपदेशकाचं पुस्तक 11वा अध्याय 9वं वचन. उपदेशक 11:9. हे तरुणा, कधी आनंद कर? म्हातारा झाल्यावर. आता तारुण्यातच हे तरुणा आनंद कर. तुझ्या तारुण्याच्या दिवसात. तरुणांनी पण आनंद करायलाच पाहिजे. आनंद करणं म्हणजे कसा आनंद करणं? जगात नाही, प्रभूमध्ये आनंद कर. प्रेज द लॉर्ड. तारुण्याच्या दिवसात प्रभूमध्ये आनंद कर, आणि तरुणपणाच्या दिवसात तू मनास वाटेल तसा, नजरेस येईल तसाच चाल. परमेश्वर काय म्हणतो? तारुण्याच्या दिवसात काय कर? आनंद कर. खा, पी, चांगली कपडे घाल, चांगला राहा, आनंद करावा. देवाची इच्छा आहे मी आनंद करावं. हॅलो. पण दारू पिऊन, सिगरेट ओढून, नशा करून, चुकीचे मित्र, भरपूर जोरात गाड्या फास्ट चालवून, शासनाचे नियम मोडून, देवाचे नियम मोडून आनंद नाही करायचा. हॅलो. सैतानाला आनंद होईल का? चुकीचा आनंद करू नका. उपदेशक शलोमोन राजा दाविदाचा पुत्र आहे. हा काय म्हणतो? तारुण्याच्या दिवसात आनंद कर, नजरेस येईल तसा चाल, मनास वाटेल त्या मार्गाने जा, तुझं हृदय तुला आनंद देव. मात्र जेवढ्या तरुणपणात ज्या ज्या गोष्टी केल्यास ना, या सर्वांबद्दल
देव तुझा झाडा घेईल. तू कुणाबरोबर आनंद केलास? पत्नी असताना परस्त्री बरोबर, पती असताना परक्या पुरुषाबरोबर चॅटिंग. हॅलो, मंडळीचे विश्वासणारे असताना बंधू चुकीच्या मित्रा कुसंगती बरोबर. हॅलो, आज तुमच्या आनंदाचा देवाला आनंद आहे, पण काही लोक बरं वाटतंय म्हणून काही गोष्टी करतात. सावध राहा. पत्नीबरोबर विश्वास राहा, पत्नीबरोबर आनंद करा, प्रभूमध्ये राहा, मुलांबरोबर आनंद करा, कुटुंबामध्ये आनंद करा. जे चुकीचं आहे त्या गोष्टी बरोबर आनंद करू नका. बरोबर आहे ना? आज मी देवाचा सेवा सांगत आहे. विश्वासणाऱ्यांबरोबर आनंद करा, कुसंगतीबरोबर आनंद करू नका. तो इकडे चल म्हणला गोव्याला गेलो. गोव्याला 4 समुद्रात डुबक्या मारल्या. तो म्हटला पिऊ नको, नुसता बार मध्ये बस, आणि बार उडवला. पिला नसाल पण बार मध्ये जाणं पण पाप आहे. प्राइज द लॉर्ड. गेले 28-29 वर्ष या शहरात आहे जिथं दारू विकतात त्या हॉटेलमध्ये जेवायला आणि सिनेमा थिएटरमध्ये कधी पाऊल टाकलेलं नाही. स्वतःला विटाळू नका. बायबल देवाचं वचन सांगतं परमेश्वराच्या मंदिरात पाऊल टाकताना जपून टाक, जपून टाका. हे दिवस फार थोडे आहेत. म्हणून आज तुम्ही आनंद कुणामध्ये करायचा? उपदेशक म्हणतो प्रभूमध्ये आनंद करा. का? तरी उपदेशकाचं पुस्तक मधलं राजा आहे ना, तो म्हणतो मी द्राक्षाचे मळे लावले, मी फळ झाडं लावली, मी तलाव खोदले, मला स्वतःची बायको असताना मी राण्या केल्या, उपराण्या केल्या, उपपत्न्या केल्या, आणि सगळं काव्य करणारं, गझल करणारं, वाजवणारे सगळे गोळा केले, आणि माझ्या जीवाला कसा आनंद होईल याचा मी खटून शोध केला, हास्य विनोद केले, ज्ञानी लोकांना बोलवलं. आणि शलोमोन राजा म्हणतो मला आनंद कसा होईल हे सगळं मी बघवलं, पण तो शेवटी म्हणतो नाही हो, व्यर्थ व व्यर्थ, सर्व काही व्यर्थ आहे. द्राक्षाचे मळे मला आनंद देऊ शकले नाहीत, खोदलेले तलाव मला आनंद देऊ शकले नाहीत, राण्या पटराण्या मला आनंद देऊ शकले नाहीत, तंतु वाद्य वाजवणारे मला आनंद देऊ शकले नाहीत. म्हणून शेवटी शलोमोन राजा म्हणतो उपदेशकाच्या पुस्तकामध्ये सर्वांचं सार हेच आहे की परमेश्वराचं भय धर आणि त्याच्या आज्ञा पाळ, यात खरा आनंद आहे. प्राइज द लॉर्ड. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद. शलोमोनाने उपदेशकाच्या पुस्तकामध्ये 2 गोष्टी लिहून ठेवल्या. 11 अध्यायामध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्यानं आनंद करायचा प्रयत्न केला, पण शेवटी म्हणतो नाही नाही, कशात आनंद नाही, 2च गोष्टीत आनंद आहे. उपदेशक तुम्ही घरी गेल्या वाचा, परमेश्वराचं भय धरणं आणि देवाच्या आज्ञा पाळणं, यामध्ये आनंद आहे. माझ्या प्रियानो, आज तुम्ही कशात आनंद मानत आहात? आज मी देवाचा सेवक हा संदेश इथं सांगून थांबवतोय. जगामध्ये आनंद करू नका, प्रभूमध्ये आनंद करा. म्हणून पाऊल फिलिप्पीकराच्या पत्रामध्ये 4:4 मध्ये काय म्हणतो बघा. फिलिप्पी 4:4 मध्ये वाचा. फिलिप्पी 4:4. हा वाचा की फिलिप्पी 4:4. हा, प्रभूमध्ये आनंद करा का जगामध्ये आनंद करा? चुकीच्या मित्रांबरोबर, चुकीच्या मैत्रिणीबरोबर? हॅलो हॅलो, मी तुम्हाला एक करमणूक वाटत आहे का संदेश? आज देवाचा बोध आलेला आहे की येशू ख्रिस्त हा खरा द्राक्षवेल आहे, आम्ही त्याचे फाटे आहोत. जो फाटा वेलात राहतो तो अधिक फळ देतो, आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावं म्हणून तो आपल्याला साफसूफ करतो. अधिक फळ यावं. आणि ही फळं कशाची आहेत? ही पवित्र आत्म्याची फळं आहेत. म्हणून पाऊल गलतीकरच्या पत्रात आम्ही पाहिलं पवित्र आत्म्याची फळं आम्हा फाट्याला येणं गरजेचं आहे. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन. प्रियानं, परमेश्वरानं येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे. जर तुम्हामध्ये देवाचा पवित्र आत्मा आहे तर पवित्र आत्म्याची फळं तुम्हातून देवाला दिसायला पाहिजेत. जेव्हा तुम्ही प्रीती करू लागता तेव्हा आनंद देव आपल्या आपोआपच तुम्हाला देऊ लागतो. आज काही लोकांच्या जीवनात आनंद का नाही? कारण आम्ही प्रीती देवावर करत नाही, एकमेकावर प्रीती करत नाही. परंतु आज प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला अभिवचन दिलं आहे की माझा आनंद मी तुम्हामध्ये घालतो, यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. आज जे दबलेले आहेत,
आज जे खचलेले आहेत, आजारपणामुळे, गरिबीमुळे, दुःखी कष्टी आहेत, मी त्यांना सांगू इच्छितो, माझ्या बहीण भावांनो, निराश होऊ नका. येशू ख्रिस्त पित्याचा आनंद आम्हामध्ये घालणारा आणि आमचा आनंद परिपूर्ण करणारा देव आहे. पण आज आम्ही आनंद कशामध्ये मानत आहे? षंडानं पश्चातापाचा बाप्तिस्मा घेतला आणि देवानं त्याला आनंद केला, हर्ष करत लागला. आम्ही पश्चातापाचा बाप्तिस्मा घेतल्याशिवाय आम्हाला आनंद प्राप्त होत नाही. दावीद राजा म्हणतो, मी देवाच्या शास्त्रामध्ये रमलो नसतो तर माझ्या दुःखात अंत कधी झाला असता. आज आम्ही तासन तास फेसबुक, व्हॉट्सअप, टीव्ही, जगाच्या गोष्टी करतो, पण शास्त्र वाचत नाही, म्हणून आनंदी नाही. हे शास्त्र आम्हाला आनंद देणारं शास्त्र आहे. माझ्या प्रियानो, देवाची वचनं मन प्रसन्न करतात. देवाची वचनं आमची मन प्रसन्न करतात, हृदयाला आनंद देतात. म्हणून त्या मागी लोकांनी तो तारा पाहिला आणि त्यांना अतिशय आनंद झाला. बाळक पाहून समर्पण केलं. बाळक पाहून त्यांनी समर्पण केलं. येशू बालकाला पाहून त्याला आनंद झाला. आनंदाने त्यांनी काय केलं? द्रव्याच्या थैल्या उघडून सोनं, ऊद, गंधरस दिलं. माझ्या प्रियानं, आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला दर्शन देऊन आनंद देण्यासाठी तयार आहे. आज आम्ही आमच्या वेळेचा सदुपयोग करत आहे काय? शब्दात पाळत आहोत काय? आमच्या कष्टाचं अर्पण देवाला देत आहोत काय? आम्ही त्याच्या दर्शनासाठी उत्सुक आहोत काय? येशूनं आंधळ्याला स्पर्श केला, आंधळ्याचे डोळे उघडले, त्याला आनंद झाला. कुष्ठाला स्पर्श केला, कुष्ठ गेलं, त्याचा आनंद झाला. बहिरी ऐकू लागले, मेलेले उठले. ज्यांच्या ज्यांच्या जीवनात येशूनं कार्य केलं ते आनंदी झाले. आनंदी झालेले लोक येशू बरोबर राहिलेत. होसाना होसाना गाऊ लागलेत. आज येशूने आम्हाला आनंद दिलाय, पण आम्ही येशू मध्ये आहोत काय? मंडळीमध्ये आहोत काय? आम्ही एकमेकाच्या सुखदुःखात आहोत काय? आम्ही प्रार्थनेत, भक्तीत आहोत काय? जरा कोण काही शिकवा लागलं की आम्ही माग 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 जातो. हॅलो, मी दोष देत नाही, मी हात जोडून सांगतो, येशू ख्रिस्तानं आपला आनंद तुमच्यामध्ये घातलेला आहे, त्याला परिपूर्ण होऊ द्या. परिपूर्ण व्हा. आनंदी हृदय उत्कृष्ट औषध आहे. आनंदी मनानं, आनंदी देवाची वचनं आम्हाला आमच्या मन आनंदी करतात. पण खिन्न राहिल्यानं हाड शुष्क होतात. पाऊल आणि शिलाचा काही दोष नसताना पाऊलाने एका पिशाच्याला काढलं, ते पिशाचे निघून गेलं, ती बाई मुक्त झाली आणि त्या सेवकाने त्या लोकांनी त्याला बंदिशाळीत टाकलं. बंदिशाळीत टाकल्यानंतर काय केलं? तिथं देखील ते बंदिशाळीत उपासना आनंदानं करत होते. आणि आनंदानं उपासना करत असताना बंदिशाळीचे पाय डगमगले, भूकंप झाला आणि काय झालं? बेड्या सुटल्या आणि बंदिशाईच्या नायकाला वाटलं आता हे सगळे अपराधी पळून गेले. त्यानं तलवार उपसली आणि तो बंदिशाईचा नायक स्वतःला मारून घेणार होता. पाऊल तिकडून म्हणतो, पाऊलच ना, पाऊल म्हणतो, महाराज स्वतःला अपाय करून घेऊ नका, आम्ही कुठे गेलो नाही. जरी तुम्ही आम्हाला छड्यांचा मार दिला, जरी आम्हाला बंदिशाईत घातलं, परंतु आम्ही आनंदाने उपासना केली. माझ्या प्रियानो, त्याला बंदिशाईमध्ये मारून मारून घातलं होतं. मारून उपासना, दुःख, त्याला त्रास झाल्यानंतर उपासना कोण करतील का हो? तरी पण उपासना त्याने आनंदाने केली. परिणाम काय झाला? भूकंप झाला, बंदिशाईचे पाय उघडले आणि त्याला वाटलं आता हे सगळे जाणार, तो भसकून घेणार होता. पाऊल म्हणतो आम्ही इथंच आहोत. त्याला आश्चर्य वाटलं आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे, बंदिशाईच्या नायकाने त्यांच्या जखमा धुतल्या, त्यांना खाऊ घातलं, त्यांना खाऊ घातलं आणि त्यांनी विचारलं आमचं तारण व्हावं म्हणून आम्ही काय करावं. प्रेषित 16 मध्ये तो अध्याय. पाऊल म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. त्यांनी विश्वास ठेवला. बंदिशाईच्या नायकाने ईश्वर विश्वास ठेवला, पश्चाताप केला, देवाच्या सेवकांची सेवा केली, त्यांच्या जखमा धुतल्या, सहकुटुंब हर्ष केला, बाप्तिस्मा घेतला. आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे, बंदिशाईकाच्या घराण्याला आनंद झाला, सहकुटुंबानं हर्ष केला आणि प्रभूने त्यांचं तारण केलं. प्रेज द लॉर्ड. आनंद करण्याची कारण अनेक आहेत. तुम्हाला आणि मला येशू ख्रिस्तानं पाप क्षमा केलेलं आहे, आनंद करा. रोगमुक्त केलंय, आनंद करा. कुटुंब दिले, आनंद करा. अश्रू पुसलेले, आनंद करा.
माझ्या प्रियानो, आनंदाची कारणं भरपूर आहेत आपल्या जीवनात, पण आपण काय करतो? निराशेची, दुःख, खिन्न व्हायचं, रुसायचं, फुगायचं, हीच कारण आम्ही अधिक पुढे करतो. सैतान निराशा देतो, आनंद येशू देतो. माझ्या प्रियानो, या आपण आपल्या जागेवर उभं राहूया आणि परमेश्वराजवळ आपण आपलं मन आणि अंतःकरण उघडूया. आपले डोळे बंद करा. तो प्रभू येशू ख्रिस्त आज जो खरा द्राक्षवेल आहे, तो तुम्हाला म्हणत आहे, तुम्ही माझे फाटे आहात. इकडे लक्ष द्या. जो फाटा वेलात राहतो तो फळ देतो. फळ देणाऱ्या फाट्याला डोळे बंद ठेवा. अधिक फळ यावं म्हणतो, प्रत्येकाला साफसूफ करतो. जे वचन येशू म्हणतो मी तुम्हाला आज सांगितलं, त्यामुळे तुम्ही आज शुद्ध झालेला आहात. आजचं वचन तुम्हाला मनोरंजन करण्यासाठी नाही, तुमचे दोष दाखवण्यासाठी नाही. प्रभू येशूनं हे वचन, तुम्ही जे फाटे आहात, प्रभू येशू वेल आहे, त्या वेलामध्ये आम्हाला राहण्यासाठी येशू ख्रिस्ताने हे वचन पाठवलेलं आहे. प्रभू येशू आज आम्हाला म्हणत आहे, मी खरा द्राक्षवेल आहे, माझा बाप माळी आहे. जो फाटा वेलात राहतो तो फळ देतो. आज तुम्ही वेलात राहण्याचा निश्चय करा. प्रभू येशू म्हणतो, माझं वचन तुम्हामध्ये आणि तुम्ही मजमध्ये राहा, म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे तुम्हास मी देईन. प्रभू येशूचं वचन तुम्हामध्ये आणि तुम्ही प्रभूमध्ये राहण्याचा निश्चय करा आणि प्रार्थना करा, प्रभू येशू तुम्हाला देईल. येशू म्हणतो, माझा आनंद तुम्हामध्ये मी घालतो, यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. आज माझ्या बंधू आणि बहिणीनो, तुम्हाजवळ अन्न सामुग्री असेल, वस्त्र असतील, चांगलं घर असेल, ज्ञान असेल, संसाराची साधना असतील, म्हणून आनंदी असाल, पर तो आनंद आटणारा आनंद आहे. तो आनंद आम्हाला केवळ दैहिक ऐहिक आहे, पण खरा आनंद येशू ख्रिस्त देतो. तो न संपणारा आनंद आहे. पैसे कमी असो तरी आम्ही आनंदी असणार, अन्नधान्य कमी असेल तरी आनंदी असणार, घर छोटा असेल तर येशू आमच्यामध्ये आनंद बनून राहील. माझ्या बंधू, आज जर तुला हे वचन समजलं असेल तर पश्चाताप कर. आज येशू ख्रिस्ताला म्हण, आहे प्रभू तू माझा द्राक्षवेल आहेस, मी फाटा बनून तुझ्यामध्ये राहील. मला साफसूफ कर, मला शुद्ध कर, मला फळ देणारा बनव. तुझं वचन येशू माझ्यामध्ये आज आलेला आहे, मला तुझ्यामध्ये वाढू दे प्रभू, मला फळ देणारा बनव प्रभू. कारण मी तुला निवडलेलं नाही, येशू तू मला निवडलेला आहेस. येशू माझ्यामध्ये पवित्र आत्म्याची फळ तू घाल माझ्या प्रभू. प्रार्थना करा. माझ्या प्रियानो, येशू आनंद देणारा देव आहे. षंडानं पश्चातापाचा बाप्तिस्मा घेतला आणि त्याला हर्ष आनंद झालेला आहे. शास्त्र वाचत असाल, शास्त्र आनंद देतं. पश्चातापाचा बाप्तिस्मा घेतल्यानंतर आनंद होतो. आनंदानं भक्ती आम्ही करावी, आनंदानं शास्त्र वाचावं, आनंदानं सहभागितेत यावं. होय प्रियानो, तो तारा पाहून त्या मागे लोकांना आनंद झाला. मरणात लुटलेला येशू ख्रिस्त पाहून शिष्यांना आनंद झाला. तुम्ही मुक्त केलेले लोक आहात, म्हणून येशू म्हणतो, परमेश्वराचे मुक्त केलेले लोक परत येतील. ते जय जयकार करत सियोनात येतील. त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील. दुःखाने उसासे पळ काढतील. आज कोणतं दुःख आहे, कोणते उसासे आहेत, याला कारण येशूच्या वेलामध्ये तुम्ही राहत नाही, वचन ऐकत नाही, वचनामध्ये नाही, प्रभूमध्ये नाही. जगाने जगातल्या गोष्टी कदाचित तुम्हामध्ये असतील. आज येशू तुम्हाला बोलावत आहे, बस झालं जगामध्ये आनंद करणं. जगाच्या लोकांबरोबर, विश्वासणाऱ्यांबरोबर आनंद करा, प्रभूमध्ये आनंद करा. पाऊल म्हणतो प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हा सांगतो आनंद करा. प्रिय बहीण भावानो, आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध आहे. आनंदी राहिल्यानं मन देखील प्रसन्न होतं. तरुणांनो, तारुण्याच्या दिवसात आनंद करा, परंतु कोणत्या गोष्टीमध्ये आनंद करत आहात? कारण प्रभू म्हणतो, मी सर्व बाबतीत तुझा झाडा घेईन. होय प्रियानो, त्या बंदिशाच्या नायकानं देखील त्यांच्या जखमा धुतल्या, त्यांना खाऊ घातलं आणि हा सहकुटुंब हर्ष केलेला आहे. आज तुम्हाला आणि मला संधी आहे की प्रियानो, देवाच्या
सेवकांचा सन्मान करणं, मंडळीतील प्रियजनांची काळजी घेणं, येशू ख्रिस्तावर प्रीती करणं, त्याद्वारेच आम्हाला खरा आनंद प्राप्त होतो. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. 2 मिनिटासाठी सगळ्यांनी तोंड उघडून प्रार्थना करा. प्रार्थना करा. येशू ख्रिस्ताजवळ पवित्र आत्मा मागा, पवित्र आत्म्याची फळं मागा, देवाजवळ आनंद मागा, पवित्र आत्म्याचं स्वागत करा. परमेश्वराजवळ पवित्र आत्मा मागा, परमेश्वराचं सामर्थ्य मागा, देवाच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मागा. आज परमेश्वर तुम्हाला हे वचन प्रगट केलेलं आहे. होय, तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, माझा आनंद मी तुम्हामध्ये घालतो, यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. आज जो आम्हामध्ये आनंद आहे तो कदाचित चांगलं घर, चांगली वाहनं, चांगली नोकरी, चांगला व्यवसाय असेल म्हणून तो आनंद दैहिक आणि ऐहिक आहे. परंतु येशू ख्रिस्त जो आनंद देतो त्याच्या शास्त्रामध्ये आनंद आहे, त्याच्या भक्तीमध्ये आनंद आहे, त्याच्या विश्वासणाऱ्यांच्या समुदायामध्ये आनंद आहे, त्याच्या पवित्र आत्म्यामध्ये आनंद आहे. आणि म्हणून आज आनंद येशू ख्रिस्ताकडे मागा. आनंद हे पवित्र आत्म्याचं फळ आहे. आनंद हे पवित्र आत्म्याचं फळ आहे. शंडानं बाप्तिस्मा घेतला आणि त्यानं आनंद करत तो रथातून घरी गेलेला आहे. बंदिशाच्या नायकानं देवाच्या सेवकांच्या जखमा धुतल्या, पश्चाताप केला, त्यांना खाऊ घातलं आणि बाप्तिस्मा घेतला आणि परमेश्वरनं त्यांचं तारण करून आनंद दिला. आज तुम्हापैकी तुमचं काय अवस्था आहे? येशूला म्हणा, येशू मला तुझा आनंद दे, आणि प्रभू येशू माझा आनंद परिपूर्ण कर. तो परमेश्वर दुःख आणि उसासे काढून टाके. स्वर्गातल्या येशू ख्रिस्ता करीतो आम्ही आराधना. स्वर्गातल्या येशू ख्रिस्ता करीतो आम्ही आराधना. आराधना 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 तुझी आराधना. आराधना 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 तुझी आराधना. स्वर्ग सोडूनी आमच्यासाठी आलास धरतीवरी. स्वर्ग सोडूनी आमच्यासाठी आलास धरतीवरी. आराधना 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 तुझी आराधना. आराधना 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 तुझी आराधना. आराधना तुझी आराधना. स्वर्ग पृथ्वी आणि आमच्या निर्माण करत्या परमेश्वरा, ख्रिस्त येशूच्या प्रिय पवित्र नामात आज आम्ही या दुपारच्या या पवित्र स्थानी आम्ही सर्व मान, सन्मान, महिमा आणि गौरव तुला अर्पण करू. आभार मानतो राजे येशू की तुझी मोलाची वचनं आज तू आम्हाला तुझ्या शास्त्रातून येशू प्रगट केलेली आहे. आज आम्ही येशू राजा हे ऐकून कबूल करतो, विश्वास धरितो की हो येशू तो खरा द्राक्षवेला आहे आणि पिता माळे आहे. आम्ही फाटे आहोत प्रभू येशू. आम्हा प्रत्येकाला तू वचन पाठवून शुद्ध आणि साफसूफ करणारा देव आहे. आजचं वचन येशू तो आम्हासाठी मानण्यासाठी दिलेला आहे, यासाठी की येशू आम्ही वचन ऐकून सोडून न देता त्या वचनामध्ये आणि येशू तुझ्यामध्ये राहावं म्हणून तू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. देव प्रभू येशू मी प्रार्थना करतो, जे तुझ्या नामावर विश्वास ठेवून ज्या गोष्टी ते मागतील प्रभू हे प्रियजन त्यांना देऊन तृप्त कर माझ्या येशू. राजा येशू तुझा आनंद या प्रत्येकाच्या जीवनामध्ये घालवा पाहिजे, यासाठी की राजा येशू आमचा आनंद परिपूर्ण व्हावा. प्रेमळ येशू तुझ्या शास्त्रामध्ये
आनंद आहे प्रभू. आम्ही रोज शास्त्र वाचावं म्हणून दाविदासारखं आम्ही म्हणावं की परमेश्वराच्या शास्त्रात जर आनंद वाटला नसता तर आमच्या दुःखात आमचा अंत झाला असता. राजा येशू प्रत्येकाला शास्त्र वाचण्यास तू सहाय्य कर आणि शास्त्रातला आनंद प्रभू येशू प्रत्येकाला दे. हे राजा येशू प्रार्थना करतो आम्ही सर्वांनी संतोषाने भक्ती करावी आणि भक्तीमध्ये प्रत्येकाला येशू आनंद मिळू दे. अनेकांनी पश्चाताप भग्न होऊन बाप्तिस्मा घ्यावा म्हणून बापा येशू सहाय्य आणि त्यांच्या आनंद जीवनामध्ये येशू तारणाचा आनंद दे. बापा येशू मी प्रार्थना करतो प्रभू आम्ही तुझी सेवा करावी. आम्ही प्रभू तुझ्या राज्याची घोषणा करावी. आम्ही सेवकांची सेवा करावी. आम्ही गोर गरीब अनाथ पोरक्या विधवांची दाद घ्यावी म्हणून बापा येशू सहाय्य कर यासाठी की आम्हाला सहकुटुंब हर्ष करता यावा. दा प्रभू येशू आलेल्या प्रत्येक कुटुंबाला पुन्हा एक आज तू आशीर्वादित केलंस वचनानं शुद्ध केलं आभार मानितो. आम्ही कबूल करतो येशू की तू आमचं दुःख आणि उसासे येशू काढून टाकलेला देव आहेस. आमच्या मस्तकी आजपासून अक्षय आनंद सदैव असू दे प्रभू येशू. या भारत देशावर दया कर. देशातला प्रत्येक नागरिक स्वस्थ स्थिर असू दे प्रभू. देशाचे पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री या देशातील सर्व सैनिक सुरक्षित असू दे. मंडळा सेवक वर्ग यांचं संरक्षण कर माझ्या देवाप्पा. बिछाण्यावर जिथं झोपलेले लोक आहेत आजारी आहेत येशू राजा मी मंडळ या नात्यानं प्रार्थना करतो त्यांना तू उठव आणि बरं कर प्रभू. जे नाशाकडे चाललेले आहेत नशेमुळे माझ्या येशू तरुण तरुणींचं संरक्षण कर माझ्या देवा. अनेकांचं परिवर्तन होऊ दे प्रभू येशू आणि तुझं गौरव होऊ दे. आम्हा सर्वांची जीवन तुझ्या पवित्र हाती समर्पित करून आभारासहित प्रार्थना येशूच्या नावात करीत म्हणा पिता.